हा कन्सेप्ट फार महत्वाचा आहे. म्हणजे बाजारपेठेच्या गरजेनुसार आता आपण क्रॉपिंग पॅटर्न बदललं पाहिजे. लागवडीमध्ये मालाच्या हमीबद्दल, क्वालिटीबद्दल, पॅकिंगबद्दल ह्या पद्धतीने व्हॅल्यू ऍडिशन करून बाजारपेठेच्या गरजेनुसार आपल्याला आता आपल्या उत्पादन स्ट्रॅटेजीमध्ये बदल करायचा आहे. आणि त्या अनुषंगानेच आज आपण पाहतो महाराष्ट्राची ओळख फलोत्पादन स्टेट म्हणून निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मसाल्याच्या पिकाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. परंतु ज्या पद्धतीने त्या पिकाकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं तितकं दिलं गेलं नाही. आणि जे काही माहिती मिळते त्या पद्धतीवर शेतकरी प्रयत्न करतो, उत्पादन काढतो आणि लकीली काही कारणामुळे त्याला भावही मिळतो, काही ठिकाणी मिळत नाही, त्यावेळेस ओरड होते. पण ते होऊ नये, त्याला एक अश्युअर्ड इन्कम मिळावं त्या पिकापासून. आणि म्हणून त्या अनुषंगाने त्याची लागवडीपासून हार्वेस्टिंग, प्रोसेसिंग, मार्केटिंग, एक्सपोर्ट पर्यंत त्याला जे जे शक्य आहे त्याचा इनकॅश करण्यासाठी आपल्याला त्याला गायडन्स करणं गरजेचं आहे. आणि ते करणं करायचं असेल एक्सपोर्ट पर्यंत, तर एकदम तयार झाल्यानंतर माझा माल कोणतरी 4 पैसे जास्त देऊन घेईल ही अपेक्षा योग्य नाही. मग ते सुरुवातीपासूनच त्या मालाचा दर्जा, डॉक्युमेंटेशन, क्वालिटी, टेस्टिंग ह्या सगळ्या गोष्टीची जोड जर दिली तर तो प्रॉडक्ट स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये चांगल्या पद्धतीने पुढे जाऊन त्यातून इन्कम मिळू शकतो. तर त्या अनुषंगाने आजचा जो फोकस आहे, जसं आज आपण ट्रेसिबिलिटीमध्ये महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे, तसं आता आलं हळदीमध्ये काही ट्रेसिबिलिटी आहे का, त्यात करण्यासाठी काही करता येईल का, त्याद्वारे या ट्रेसिबिलिटीच्या सिस्टीमद्वारे आपण त्या मालाची ओळख निर्माण करून आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना त्या पिकाला 4 पैसे जास्त मिळवून देऊ शकतो का, ते देण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याच अनुषंगाने आजचा विषय आहे. आणि बाकी जे प्रोसेसिंग आहे, तंत्रज्ञान आहे, हे तुम्हाला 2 दिवस डिटेल मिळणार आहेत. परंतु सुरुवातीला हे करत असताना जो बेस आहे आपला, या पिकाच्या लागवडीमधून जे शेतकरी या पिकामध्ये वळलेले आहेत, पारंपरिक पद्धतीने करतात, त्याला व्यवसाय पद्धतीने कन्वर्ट करणे, नवीन शेतकरी येऊ इच्छितात त्याला बाजारपेठेच्या गरजेनुसार त्या मालाचं, त्या व्हरायटीचं उत्पादन करणे, व्हॅल्यू ऍडिशन करणे. तर त्या अनुषंगाने आजच्या अपॉर्च्युनिटी, चॅलेंजेस इन टर्मरिक अँड जिंजर त्याच्यावर आज इम्पॉर्टन्स ऑफ ट्रेसिबिलिटी हा आजचा फोकस आहे. तर आता प्रेझेंटेशन मी चालू करतो. आपण हॅलो हॅलो, हा बोला सर. हा, दिसतंय का प्रेझेंटेशन? हो, दिसतंय प्रेझेंटेशन दिसतंय सर. हा, मग काय अर्थ नाही. तर हा जो मगाशी बॅकग्राऊंड आपण चर्चा करत होतो, त्या अनुषंगाने आज आपल्याकडे महाराष्ट्राचा विचार केला, डायव्हर्सिफिकेशन फार गरज आहे. कारण त्या पद्धतीने आपण वेगळ्या मल्टी टाईप प्रॉडक्ट पिकाचं उत्पादन घेतो. ते घेत असताना आपल्याला त्या पिकाचं घेत असताना त्या पिकाचं सध्याचं स्टेटस काय आहे, काय स्कोप आहे, फ्युचरमध्ये काय स्कोप राहणार आहे, किंवा त्या पिकाला ऑलरेडी इस्टॅब्लिश स्कोप काय आहे, आणि ते इनकॅश करण्यासाठी आपल्याला आपल्या मालाची, आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी कशी अश्युरन्स केली पाहिजे. तर त्या अनुषंगाने जर पाहिलं आजचे दोन्ही पिकं, त्याला जसं म्हणतो आपण न्यूट्रिशनल आणि मेडिसिनल व्हॅल्यू खूप आहे, आणि त्याचा आहारामध्ये रेग्युलर उपयोग आहे, आपल्या देशात आहे, बाहेरच्या देशात आहे. आणि म्हणून आज असं एकही व्यक्ती नाही की त्याच्या आहारामध्ये ह्या प्रॉडक्टचा समावेश केला जात नाही. म्हणजेच झाले. म्हणजेच आहारामध्ये ह्या दोन्ही प्रॉडक्टचा उपयोग पूर्ण फॅमिलीमध्ये दररोज होतोच. पण दररोज जर होत असेल, क्वांटिटीचं लिमिट आहे. एकदम काय याची डिमांड वाढत नाही, डिमांड कमी होत नाही. आता डिमांड तर कॉन्स्टंट आहे, पण वाढवाय झालं डिमांड तर काय करावं लागेल, कारण त्यातले न्यूट्रिटिव्ह, मेडिसिनल
आणि ह्या व्हॅल्यू लोकांना पटवून दिलं तर त्याचं प्रमाण इंटेकचं वाढणार आहे. आज आपण पाहतो ज्या प्रमाणात वापरायला पाहिजे त्या प्रमाणात त्याचा वापर आज होत नाही सगळ्या फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये. मग त्याचा वापर वाढवण्यासाठी एक झाला. दुसरं, वेगवेगळ्या प्रॉडक्टमध्ये त्याचा जो वापर होतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ते वापर वाढण्यासाठी त्याची गुणवत्ता, सेफ्टी, न्यूट्रिशनल व्हॅल्यू, मेडिसिनल व्हॅल्यू हे आपल्याला पटवून सांगता आलं पाहिजे. आल्यामध्ये काय असं वैशिष्ट्य आहे, कुठं कुठं त्याचा जास्त वापर होऊ शकतो, त्या ठिकाणी वापर होण्याजोगे आपल्या मालाचं उत्पादन करणे, त्या दर्जाचं उत्पादन करणे, हमी देणे, डॉक्युमेंट करणे. म्हणून हळदीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर मेडिसिनल आणि आयुर्वेदिकच्या दृष्टीने जर पाहिलं तर त्याच्यामधलं क्युरक्युमिनचं प्रमाण फार महत्वाचं आहे. आणि इव्हन डाएटमध्ये सुद्धा आज बघा, मी मगाशी सांगितलं प्रत्येक फॅमिली आज घरी असं कोणी नाही की हळदीचा घरात वापर होत नाही. मग आता ही किती रिक्वायरमेंट आहे त्याची जर काढली आपण, फार कमी क्वांटिटी लागते दररोज प्रत्येक फॅमिलीला. त्याचं मग इंटेक दररोजचं एका व्यक्तीचं एका महिन्याचं काढलं तर टोटल देशाचे क्वांटम कळते. मग आपण उत्पादन किती करतो, मग हे एक्सेस होणारं उत्पादन मार्केटिंग कसं केलं पाहिजे, कुठल्या पर्पजसाठी जास्तीत जास्त त्याचा वापर करू शकतो. सौंदर्य प्रसाधनामध्ये त्याचा वापर होतो, औषधामध्ये होतो, मेडिसिन मध्ये होतो. ही सगळ्या फील्डमध्ये त्या दर्जाचं उत्पादन करण्याकडे आपण जर फोकस केला तर तिथं तुम्हाला 4 पैसे मिळतात आणि हे करणं गरजेचं आहे. तसं दुसरं आलं आहे, आल्यामध्ये सुद्धा न्यूट्रिशनल व्हॅल्यू, मेडिसिनल व्हॅल्यू खूप आहे. आज बघा ह्या कोरोनामध्ये सुद्धा ह्या दोन्ही प्रोडक्टच्या डिमांड वाढले. त्याचा काढा, दुधामध्ये हळदीचे पावडरचं प्रमाण, आज चहामध्ये किंवा बऱ्याचशा ह्याच्यामध्ये आल्याचा काढा, सूंठचं पावडरचा वापर, हे सगळं वापर वाढायला लागलं. कारण आरोग्याच्या दृष्टिकोनातून याचं महत्व आता कोरोनामुळे प्रत्येक ग्राहकाला कळायला लागलंय. पूर्वी होतं पण एवढं मोठ्या प्रमाणात त्याचा अवेअरनेस नव्हता. आता अवेअरनेस झालाय तर त्याचा फायदा आपल्याला घेण्यासाठी हा हळद कसा चांगला आहे, सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला आहे, न्यूट्रिटिव्ह आहे, याच्यामध्ये कुठलं केमिकल कंटेंट नाही, आरोग्याचं चांगलं आहे, ही स्पर्धा आता आपण जर केली आणि ज्या फॉर्म मध्ये मार्केटमध्ये पाहिजे त्या फॉर्म मध्ये आपण प्रोसेस करून विक्री करणे, एक्सपोर्ट करणे, मार्केटिंग करणे, तिथपर्यंत आपल्याला जाणं. आणि आज बऱ्याचशा पद्धतीमध्ये डिहायड्रेशन सिस्टीम आहे, सोलार डिहायड्रेशन आहे, पावडर तयार करणे. इव्हन आज तुम्ही युरोपचा जर विचार केला, आज युरोपमध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलेशन जे आहे ते 60 वर्षाच्या वरचं आहे आणि त्याच्याकडे पैसा भरपूर आहे, पण त्यांच्याकडे तेवढं त्या वयामध्ये डायजेशन पॉवर नाही आहे. मग ते काय, त्यांची काय डिमांड आहे, अशा प्रकारच्या प्रॉडक्ट मधलं एक्स्ट्रॅक्ट केलेलं कंटेंट त्यांना पाहिजे आणि ते त्याचा फ्लेवर मीन्स म्हणतो आपण ते प्रोडक्ट मध्ये टाकून चव येण्यासाठी किंवा न्यूट्रिशन करण्यासाठी त्याचा वापर वेगवेगळ्या प्रोसेस प्रॉडक्ट मध्ये वापरला जातो. त्यामुळे जे वापरण्याचं प्रमाण आहे आता हळूहळू डेव्हलप कंट्रीमध्ये कमी होत चालले. आपल्याच देशात असं आहे की आपल्याला फ्रेश आलं घेऊन त्याला कट करून किंवा हे करून केल्याशिवाय खात नाही, ही पहिली पद्धत होती. पण आता त्याची पेस्ट आहे, आल्याचं त्यामध्ये लिक्विड फॉर्म मध्ये आहे. हे सगळे आता हळूहळू ही मागणी वाढत चालली आहे. तर ह्या बदलत्या मागणीनुसार म्हणून मी मग सांगितलं की विकेल ते पिकेल, बाजारपेठेच्या गरजेनुसार ह्या 2 पिकाकडे वळलं. आणि त्यातही आज जी मागणी आपण पाहतो सेंद्रिय पद्धतीने आणि रेसिड्यू फ्री, हे सगळं करण्यासाठी ट्रेसिबिलिटी सिस्टीम स्ट्रॉंग करणं खरी गरज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आज आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपल्याकडे महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र फलोत्पादनामध्ये अग्रेसर आहे. द्राक्ष आहे, आंबा आहे, संत्री आहे, केळी आहे, कांदा आहे. याच्यामध्ये आपण एक सिस्टीम तयार केली आणि या सिस्टीमद्वारे आपण एक अल्टरनेट पर्याय मार्केटचा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलाय. आज तुम्ही द्राक्षामध्ये जर केलं तर आपण मेजर एक्सपोर्ट पर्यंत पोहोचलो, आपोआप गेलो का, एक सिस्टीम तयार केली. आंब्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट करायला लागलो. संत्र्यामध्ये आता सिस्टीम गेल्या वर्षापासून चांगल्या प्रकारे सिट्रस नेट करतोय. आंब्यामध्ये मँगो नेट आहे, द्राक्षासाठी ग्रेप नेट आहे आणि केळीसाठी आता बनाना नेट करतोय. कांद्यासाठी यावर्षी जानेवारी पासून ओनियन नेट चालू करतोय. तर हे सगळं करण्याचं काय आहे की उत्पादनापासून ते ग्राहकापर्यंतची सगळी चेन इस्टॅब्लिश करून ग्राहकाला, बाजारपेठेला त्या मालाची ओळख मिळवणं. आणि ह्यामध्ये करत असताना ज्या काय आपल्याकडे ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, योजनाची सांगड घालून त्याला आपण सपोर्ट करतोय. आणि म्हणून ह्या पिकाची एक वेगळी ओळख तयार झालेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र देशामध्ये एक्सपोर्टमध्ये नंबर 1 आहे.
तसं आता आलं आणि हळद या दोन पिकाची महाराष्ट्राची म्हणावी तशी ओळख तयार झालेली नाही. परंतु सांगलीच्या हळदीची ओळख आपण निर्माण केलेली आहे. सांगलीची हळद, कारण सांगलीमध्ये हळद फार पूर्वीपासून घेतली जात होती आणि तिथलं वैशिष्ट्य गुणधर्म हे पाहून आपण त्याला GI मानांकन मिळवून दिलेलं आहे. ह्या GI मानांकनाचा सुद्धा उपयोग ऍटलिस्ट सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना कसं मिळवून देता येईल की ही GI हळद आहे. तसं कोणी आज मार्केटिंग करते का? करत नाही, कारण त्याचं चांगलं वैशिष्ट्य आपण पेटंट केलेलं आहे. पण त्या पेटंटचं मार्केटिंग मध्ये आपण उपयोग करून घेत नाही, ते करणं गरजेचं आहे. त्यासाठी काय केलं पाहिजे? त्यासाठी जे जे हळद उत्पादक शेतकरी आहेत त्या तालुक्यातले, त्या जिल्ह्यातले, त्यांनी सुद्धा अधिकृत उपयोगकर्ता, वापरकर्ता म्हणून नोंदणी करणं गरजेचं आहे. आता हे सांगण्याचा उद्देश असा आहे की आता बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा असे बरेचसे पिकाचं उत्पादन घेतलं जातं, त्याचं नाव आहे, परंतु त्याचं पेटेंटिंग GI मध्ये कन्वर्ट केलं नाही. जसं आता उदाहरण सांगायचं झालं तर आल्याचं उदाहरण घ्या. आलं म्हणलं की सातारा आलं फार चांगलं आहे, कारण बरेच दिवसापासून जसं साताऱ्याचा वाघ्या घेवडा फेमस आहे, आज दिल्ली मार्केटमध्ये मेजर जातो, इतरही सगळीकडे जातो. एक नॉनव्हेज म्हणून त्याचे एक लोकांना त्याचा वापर केला जातो आणि त्याचं आपण पेटेंटिंग केलेलं आहे. तसं आता साताऱ्याच्या आल्याला सुद्धा GI मानांकन घ्यायला वाव आहे, ते सुद्धा करणं येणं गरजेचं, ओळख निर्माण करणं. ऑलरेडी ओळख आहे, पण डॉक्युमेंटरी पेटेंटिंग मध्ये कन्वर्ट केलं तर त्याला प्रीमियम प्राइस स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये सांगून आपल्याला मिळवता येतो. तर ही स्विचवर आता आपल्याला अशा प्रत्येक पिकाच्या बाबतीमध्ये करणं गरजेचं आहे. तसंच आपल्या राज्यातल्या अजून एका हळदीला GI मानांकन मिळालं, वाहेगाव हळद म्हणून, नागपूर जिल्ह्यात. त्यांचं आहे, तिथलं काय वाहेगाव हळदचं वैशिष्ट्य की तिथं कुरकुमींचं प्रमाण जास्त आहे आणि कलर चांगल्या पद्धतीने, आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे. असे कितीही पिकाला कोणत्याही भागासाठी वेगवेगळे GI आपल्याला किती घेता येतं, फक्त त्याचं वैशिष्ट्य काय आहे, वेगळं पण पेटेंट करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या पिकामध्ये आज आपल्याला आल्यामध्ये पुढे येणं गरजेचं आहे. दुसरं, जसं महाराष्ट्राने ओळख तयार केली फळ पिकाच्या बाबतीमध्ये, लागवडीमध्ये, प्रोसेसिंग मध्ये, मार्केटिंग मध्ये, तसं महाराष्ट्राने सुद्धा आज फळ आणि भाजीपाल्यामध्ये GI प्रमाणित करणारं, सगळ्यात जास्त GI प्रमाणित करणारं राज्य म्हणून आपण ओळख निर्माण केली आहे. आता या ओळखीचा फायदा कशासाठी होतो? आपले प्रॉडक्ट वेगवेगळ्या स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी, एक्सपोर्टसाठी त्याचा उपयोग होतो. म्हणून आपण आता हे ज्या प्रॉडक्टला 26 फळ पिकां, फळ आणि भाजीपाला पिकांना GI मानांकन मिळालेलं आहे. तसं सांगलीच्या बेदाण्याला मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर हळदीला मिळालेलं आहे. तसं त्या पद्धतीने कोल्हापूरमध्ये सुद्धा खूप स्कोप आहे. बरेचसे, जसं आजरा घनसाळला मिळालंय कोल्हापूरच्या, असे कित्येक प्रोडक्ट आहेत. मग सांगितले का नाही, अजून एक कुठली जात आहे चांगली, त्याला सुद्धा वेगळं घेता येते. असे कितीही घेता येते. जसं कोल्हापूर चप्पल एक फेमस आहे जाहीर जगामध्ये, किंवा कोल्हापुरी चप्पल एक युनिकनेस कला आहे बनवण्याची, चांगली डेव्हलप करण्याची, त्यापासून ते बनवणे, ही बरेच पारंपरिक बऱ्याच वर्षापासूनची कला जोपासत आलेली आहे आणि त्याचं एक ब्रँड झालेलं आहे. मग त्याचा ब्रँडचं आपण पेटेंट मध्ये कन्वर्ट करून घेणे, अशा बऱ्याचशा कला सुद्धा ग्रामीण भागामध्ये उपजतता पासावून होत आलेल्या आहेत, पण त्याचं ब्रँडिंग झालेलं नाही. तसंच काही भागामध्ये पिकाचं सुद्धा उत्पादन घेतलं जातं. जसं की आज कोल्हापूरमध्ये नाचणीचं काही डोंगर भात्यावर उत्पादन घेतलं जातं. ती एक नाचणी न्यूट्रिटिव्ह चांगल्या पद्धतीने येते, त्याचं पेटेंटिंग घेता येते. असे कित्येक प्रोडक्ट आहेत, ते घेण्यासाठीच आता प्रत्येक जिल्ह्यात ऍटलीस्ट 2 ते 3 प्रोडक्टला घ्यावं असं युनिकनेस. कारण आज आता इथून जर तुम्ही पाहिलं, ब्रँडिंगला, मार्केटिंगसाठी फार महत्व प्राप्त यायला लागलंय. का चांगला इतरापेक्षा हे पटवून दिलं आणि ते न्यूट्रिटिव्ह, सेफ्टी, क्वालिटीच्या बाबतीमध्ये, तरच आपल्याला 4 पैसे स्पर्धेच्या बाजारात मिळू शकतात. पण हे सुरुवात कुठून होते? शेतकऱ्यापासून, उत्पादनापासून. आणि म्हणून आता आपल्याला आपली बॅकवर्ड लिंकेज स्ट्रॉंग करायची आहे. त्यासाठीच आपल्याला त्या पिकाकडे त्या अँगलने बघणं, आपली ओळख करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आता हे सगळं काम करत असताना मी म्हणतो, प्रत्येक कृषी सहाय्यकांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये असे काही असे गावाचा पण, तालुका, जिल्हा क्लस्टर मध्ये आपण त्याची ओळख निर्माण केली तर तशा पद्धतीने तेवढ्या कार्यक्षेत्रात घेऊ शकतो. आणि ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं तर आज फळामध्ये सुद्धा आपलं हे महत्वाची पिकं आहेत, द्राक्ष आहे, डाळिंब आहे, केळी आहे, संत्रा आहे, मोसंबी. त्यामध्ये आपण आता एक वेगळी फळाची ओळख निर्माण केलेली आहे आणि त्या अनुषंगाने एरिया आहे महाराष्ट्राचं कम्पेअर केलं तर आपण तिथं चांगल्या प्रकारे कामही करतोय.
आणि त्याबरोबर भाजीपाल्यामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारे ओळख निर्माण केलेली आहे. कांदा आहे, टोमॅटो आहे, पोटॅटो आहे आणि उत्पन्न मिरची आहे, ब्रिंजाल. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर आज टोमॅटोच्या बाबतीत इतकं उत्पादन एक्सेस वाढलेलं आहे, याचं पुढे मार्केटिंग प्रोसेसिंग काय करावं हा प्रश्न येतो. म्हणून त्या अनुषंगाने त्याचा डाटा अनालिसिस, एरिया एक्सपान्शन करताना सुद्धा विचार केला पाहिजे की एखादा उद्योजक आहे, एखादा इंडस्ट्री टाकायचं झालं, तो आधी पाहतो त्या भागाची गरज किंवा मार्केटची निकड किती आहे सध्या, आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे याला उत्पादन केल्यानं कुठे विक्री करावं लागेल याची स्ट्रॅटेजी विचारात करूनच तो एरिया एक्सपान्शन किंवा युनिट टाकतो. तसं आज आपल्याला पिकाचं एरिया एक्सपान्शन करताना मार्केट ट्रेंड, मार्केट अवेलेबिलिटी, मार्केट डिमांड, मग ह्याचं आपण उत्पादन केल्यानंतर कुठे विकणार आहोत, प्रोसेसिंग करून विकणार, काय करणार आहोत, जे काही मार्केट असेल तुम्हाला फ्रेशला असेल, प्रोसेसला असेल, एक्सपोर्टला असेल, ते विचार करून या पिकाकडे वळले लागवड केली तर तुम्हाला ह्याच्यामध्ये येऊ शकतो. आणि म्हणून आता गव्हर्नमेंट, जसं आपण प्लांटेशन क्रॉप म्हणतो, आपण वृक्षारोपण करण्यासाठी मसाल्याच्या पिकामध्ये आज आपण काजू आहे, नारळ आहे, लाल मिरची ड्राय चिल्ली म्हणतो, गार्लिक आहे, जिंजर आहे, टर्मरिक आहे, चिंच आहे, आर्याक नट आहे, ह्या पिकाकडे आता गव्हर्नमेंट जास्त फोकस करते. एक मिनिट जरा. हा गेले तेव्हा मला सोडून गॅस भरून येणार होतं. काय सांगेल पोहोचल नाही का अजून, मी लावतो फोन त्याला, तेव्हाच जायला सांगितलं त्याला लगेच. लावतो. एक मिनिट जरा. हा पोहोचले का तिथं गोल प्रेसिडेन्सीला? हा तिथं नाही आलंय, तिथं त्या सिंग मॅडमला भेटा, आले म्हणून सांगा, ते वाट बघलाय तुमची. तर ह्या ज्या आपण प्लांटेशन क्रॉप म्हणतो त्यामध्ये जिंजर आणि टर्मरिक एक महत्वाचं पीक आहे आणि ह्या पिकावर आता भारत सरकार जास्तीत जास्त फोकस करते. म्हणूनच आपल्या याच्यामध्ये स्पाइस बोर्ड ही एक ऑर्गनायझेशन काम करते. स्पाइस बोर्ड बरेच जणांना कल्पना असेल, नसेल तर प्रत्येकाने त्याची साईट लिहून घेतली पाहिजे, www.spiceboard.com. याचं मेन ऑफिस तामिळनाडूमध्ये आहे, रिजनल ऑफिस मुंबईला आहे. आता ह्या स्पाइस बोर्डचा उद्देश काय आहे, जसं आपेडा आहे, आपल्या आपेडाला माहित आहे सगळ्याला आपेडाचं काय काम करते, अग्रिकल्चर आणि प्रोसेस प्रॉडक्ट एक्सपोर्ट प्रमोशनसाठी ही संस्था काम करत असते. तसं ह्या पिकासाठी जे स्पाइसेस पिकं आहेत त्या स्पाइस पिकासाठी काम करणारी संस्था कोणती आहे तर स्पाइस बोर्ड म्हणून, आणि त्याचं रिजनल ऑफिस मुंबईला वाशीला आहे. तर ह्या मार्फत सुद्धा लागवडीपासून प्रोसेसिंग, मार्केटिंग, एक्सपोर्ट पर्यंत त्यांच्या योजना आहेत. व्हॅल्यू ऍडिशन आहे, ब्रँडिंग आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे जे काय आपण पाहतो चांगल्या पद्धतीने बाहेर मिळवणे, एक्सपोर्ट वाढवणे, या अनुषंगाने तिथपर्यंत आपण त्याचा आता परवाच गेल्या महिन्यामध्ये त्यांनी या स्पाइस बोर्डने बायर सेलर मीटची ऑर्गनाइज कार्यशाळा ठेवली होती. जेवढे आज विकणारे, एक्सपोर्ट करणारे कोण आहेत, डोमेस्टिक मध्ये करणारे कोण आहेत, उत्पादक कोण, एकमेकाला ओळखच नाहीये. आता मग अशी चर्चा करताना बरेच जण सांगत होते की आज खरे आमचे इश्यू मार्केटिंगचे आहेत. तर तशा अंगाने त्याचा प्लॅटफॉर्मचा वापर आपल्याला आता करता आलं पाहिजे. त्यासाठी रेग्युलर जर आपण स्पाइस बोर्डचा जर वापर जर केला तर, आणि आज जर तुम्ही पाहिलं या टर्मरिक आणि जिंजर मध्ये आपल्यापेक्षा इतर राज्यामध्ये क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात आहे. मग आता एवढं इतर राज्यात उत्पादन होत असेल आणि इंडियाचं मार्केट पाहिलं तर मग आपल्याला आपलं जे उत्पादन वाढलेलं तयार झालेलं ते कुठे विकायचं, त्या अनुषंगाने आपल्याला आपला बेस पॉइंट जर घेतला, आपल्याकडे मार्केटिंग, प्रोसेसिंग, एक्सपोर्ट मध्ये आपण स्टेट पुढे आहोत. मग ह्या असलेल्या सुविधाचा, नॉलेजचा याचा वापर करून आपण क्षेत्र जरी इतर राज्याशी तुलना केली तर कमी असेल तरी एक्सपोर्ट करायला आपल्याला वाव आहे. कारण आपल्या भागातला शेतकरी आता
निर्यातक्षम दर्जाच्या उत्पादनाकडे आक्षेप करून तो वळायला लागला आहे. इतर पिकामध्ये त्याची ओळख निर्माण केलेली आहे. तसं आता आपल्याला जिंजर आणि टर्मरिक पिकामध्ये करता येईल का, हे करण्यासाठी काय तयारी केली पाहिजे, हा आजच्या वेळचा वेबिनारचा उद्देश आहे. आणि ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं एरिया आणि प्रोडक्शनचा जर विचार केला तर साधारणतः 2,37,000 हळदीखाली क्षेत्र आहे इंडियामध्ये आणि 1,60,000 जिंजर खाली आहे. आणि उत्पादन जरी पाहिलं तरी 11 लाख मेट्रिक टन आणि जवळपास दोन्हीचे 11 लाख मेट्रिक टन आहे. आणि एरिया जर पाहिला तर आता आपल्या त्या देशाची तुलना केली तर आपल्या राज्यामध्ये एरिया फार कमी आहे. पण काही भागामध्ये एरिया जास्त आहे, जसं सांगली घेतला किंवा हिंगोली घेतला, परभणी घेतला किंवा नागपूर घेतलं, ह्या भागामध्ये क्लस्टर डेव्हलप झालेले आहेत. आणि त्या भागामध्ये क्लस्टर बेस हळदीचं उत्पादन करून त्याच भागामध्ये पारंपरिक पद्धतीने प्रोसेसिंग करून त्याची ड्राय मध्ये कन्वर्ट करून त्याची विक्री केली जाते. आणि त्या पद्धतीने आज जर तुम्ही पाहिलं तर आज चांगल्या प्रकारे त्याला आता डिमांड मिळताना दिसते. पण आता ही व्यावसायिक दृष्टिकोनातून कमर्शियल अँगलने आपल्याला जर केला तर उत्पादनही चांगल्या इतर राज्याची तुलना केली तर क्षेत्र कमी असलं तरी आपली उत्पादकता जास्त आहे. आणि ह्या उत्पादकतेचा फायदा आपल्याला घेता आला पाहिजे. त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर आज आपली निर्यातीचा जर विचार केला, आपण आता आलं आणि हळदीचे निर्यात पाहणार आहोत. तर द्राक्ष आहे, बेदाणा आहे, आंबा आहे, डाळिंब आहे, केळी आहे. तर एक निर्यातीमध्ये आपण आपली एक ओळख निर्माण केलेली आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये नंबर 1 आहोत. मग तसं आता आपल्याला आलं आणि हळदीमध्ये सुद्धा आपली महाराष्ट्राची निर्यातीमध्ये ओळख निर्माण करायची आहे. मग ती ओळख करायची झाली तर काय तयारी करावी लागते? ती तयारी आपल्याला इतर पिकासाठी जे आपण करतो त्या पद्धतीने ह्याही पिकासाठी आपल्याला करावी लागणार आहे. तर आता आणि त्यामुळं त्या धर्तीवर त्याच्यामध्ये आपल्याला जर ओळख निर्माण केली तर कुठलीही अडचण येणार नाही. आणि ते करण्यासाठी आपल्याला आता बऱ्यापैकी सिस्टीम माहीत झाली आहे, डॉक्युमेंटेशन माहीत झालं आहे, ट्रेसिबिलिटी नेट डेव्हलप झालेली आहे. आणि आता प्रश्न येतो बरेच जणांना की मग आलं आणि हळदीसाठी काही सिस्टीम आहे का? आजवर कुठलीही सिस्टीम नव्हती. परंतु जानेवारी 2021 पासून आपल्या राज्यात त्या दोन्ही पिकासाठी आलं हळदीसाठी एक सिस्टीम तयार केलेली आहे. आणि म्हणून आज जसं आपण पाहतो फळ आहे, जसं भाजीपाल्यामध्ये सुद्धा आपण कांदा आहे, टोमॅटो आहे, हिरवी मिरची आहे, कुकुंबर आहे, गार्लिक आहे, पंपकिन, हे ह्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राने देशाची तुलना केली, क्षेत्र जरी कमी असेल तर एक्सपोर्टमध्ये आपण ओळख निर्माण केली. त्याचं कारण आपल्याकडे एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातून एक कल्चर डेव्हलप झालेलं आहे, टेक्नॉलॉजी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, त्याला सपोर्टिंग सिस्टीम मेकॅनिझम आहे, पोर्ट आहे, सीपोर्ट आहे, डायपोर्ट आहे, सगळ्या गोष्टी फेवरेबल आहेत. आणि शेतकरी त्या अडॉप्ट करतात, त्याप्रमाणे अनुकरण करतात, म्हणून हे शक्य झालं. त्याला साथ कृषी विभागाने आपल्याच्या माध्यमातून आपण एक सिस्टीम तयार केली आणि या सिस्टीममुळे हे सगळं काम करणं शक्य झालेलं आहे. आणि मग त्याच अनुषंगाने जर तुम्ही पाहिलं तर हळदीचं साधारणतः आता आपण हळदीकडे वळूया. हळदीचं जर क्षेत्र पाहिलं इंडियामध्ये तर 2016-17 मध्ये 2,47,000 हेक्टर होतं, 9 लाख मेट्रिक टन उत्पादन आहे. 17-18 मध्ये 2,32,000, 8 लाख, म्हणजे साधारणतः 18-19 2,53,000 मेट्रिक हेक्टर आणि 19-20 मध्ये 2,25,000. याचं तुम्ही जर पाहिलं एक सातत्य दिसते, एरिया कमी होत नाही, वाढतही नाही आणि उत्पादन सुद्धा त्याच रेंजमध्ये आहे. परंतु आता हळूहळू काही भागामध्ये आता कल हा ह्या पिकाकडे वाढताना दिसतोय. आणि मग हे करत असताना आपल्याला आता त्याच्या मार्केटिंग बद्दल सुद्धा बघणं गरजेचं आहे, तरच आपण याच्यामध्ये चांगली इन्कॅश करू शकतो. त्याच्याच बरोबर आता आपला स्टेट वाईजचा जर विचार केला, एकच मिनिट, स्टेट वाईज जर विचार केला आपण तर तेलंगणा टॉप मोस्ट आहे, तेलंगणा आहे, नंतर कर्नाटक आहे, तामिळनाडू आहे, आंध्र प्रदेश आहे, वेस्ट बेंगॉल आहे, ओडिसा, महाराष्ट्र आणि टोटल. म्हणजे आपण याच्यात जर पाहिलं सगळ्यात कमी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये आहे. पण उत्पादन जर पाहिलं तर आपण देशामध्ये नंबर 2चं स्टेट आहे उत्पादनामध्ये. म्हणजे 1,90,000 म्हणजे 2 लाख मेट्रिक टन आपण उत्पादन करतोय आणि साधारणतः 16,000 ते 17-18 हजार हेक्टरचं क्षेत्र आहे.
मग आता इथं तुम्ही जर पाहिलं आपल्यापेक्षा तामिळनाडू 30,000 हेक्टर क्षेत्र आहे आणि 1,16,000च उत्पादन आहे. म्हणजे चांगल्या दर्जाचं क्षेत्र जरी जास्त असले तर उत्पादन कमी आहे. त्या जाती लोकल आहेत आणि त्या अनुषंगाने आपला प्लस पॉइंट आज हळदीचा जर विचार केला तर आपल्याकडे जे क्लस्टर डेव्हलप झालेले त्या क्लस्टरमध्ये तंत्रज्ञानाचा चांगला वापर करून सेंद्रिय पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीचा अवलंब करून आपली उत्पादकता आपण वाढवलेली आहे शेतकऱ्यांनी आणि त्याचा फायदा आता आपल्याला मार्केटिंग मध्ये घेता आलं पाहिजे. आणि म्हणूनच हे सगळं काम करण्यासाठी आज जे काही बाकी इतर राज्यामध्ये या ट्रॅडिशनल व्हरायटी त्या त्या भागामध्ये उत्पन्न कमी आहे ती पारंपरिक पद्धतीने घेतली जाते तर त्या अनुषंगाने आपण जिथं कुरकुपींचं प्रमाण जास्त आहे जे हाय इल्डिंग आहेत त्या व्हरायटीचं उत्पादन आपल्या राज्यामध्ये घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये घेऊन पुढे प्रोसेसिंग मार्केटिंग म्हणून आज सांगली नंतर जर कोणत्या जिल्ह्याचं नाव घेतलं तर हळदीमध्ये तर हिंगोली आहे आणि हिंगोली आणि परभणी त्यामध्ये तर काही गावं आहेत की हळदीचंच मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं प्रोसेसिंग केलं जातं पावडर म्हणून पॅकिंग करून मार्केटिंग पर्यंत आज व्यापाऱ्याला ते देत होते. आता बरेचसे याचे सुद्धा गट तयार झालेत. आता सांगलीमध्ये ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं हिंगोलीमध्ये एक 20 ते 25 शेतकऱ्यांचे गट तयार झालेत फार्मर प्रोड्युसर आणि ते एकत्रित करून चांगल्या दर्जाची मशिनरी करून त्याचं आता मार्केटिंग स्वतः कसं करता येईल या पद्धतीने विचारतात आणि त्यातही ते सेंद्रिय पद्धतीकडे उत्पादनाकडे वळतात कारण ह्याच्यामध्ये जमिनीमध्ये डेव्हलपमेंट असल्यामुळे जेवढं तुम्ही ऑर्गॅनिक खत त्याला जास्त द्याल तेवढं त्याचं डेव्हलपमेंट होऊन चांगल्या प्रकारे मिळतं आणि त्या पद्धतीने आज त्याचा वापर इकडे हळदीमध्ये होताना दिसतोय. आता एक्सपोर्टचा जर विचार केला तर साधारणतः इयर वाईज जर विचार केला तर आणि ते हेक्टर झाले ते लाख मेट्रिक टन आहे तर 1,16,000 1,07,000 1,34,000 1,36,000 मेट्रिक टन हळदीची एक्सपोर्ट भारतातून होते आणि त्यातही महाराष्ट्रातूनही बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे ओळख होते ते मुंबई चेन्नई. आता दुसरं पीक आपण जर पाहिलं तर आलं आहे. आल्याचं सुद्धा मगाशी मी दोन्ही पिकं म्हणलेले मसाला पिकामध्ये येतात आणि ह्याचा वापर दररोज आणि सगळ्या मसाला पिकाच्या रेसिपीमध्ये याचा वापर होतोच पण त्याचं प्रमाण जे आहे ते कमी प्रमाणात आहे पण वापर सगळीकडे होतो पण ते असेल तरी त्यात क्वालिटी इम्प्रूव्हमेंट केली तर त्याला रिटर्न चांगला मिळू शकतो. म्हणून कर्नाटक आहे आसाम ओडिसा मध्य प्रदेश सिक्कीम वेस्ट बेंगॉल महाराष्ट्र हल्ली आणि हळदीमध्ये सुद्धा आपण एरियामध्ये फार 5व्या 6व्या क्रमांकावर आहोत पण उत्पादनामध्ये जर विचार केला वेस्ट बेंगॉल महाराष्ट्र हा नंबर म्हणजे आसाम नंतर महाराष्ट्र उत्पादनामध्ये नंबर 2 आहे आल्याच्या म्हणजेच आपल्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांनी डेव्हलप केलेत त्याचं अनुकरण करतात उत्पादकता आपली जास्त आहे आणि मग आता हे वाढत्या उत्पादकतेनुसार त्याचं व्हॅल्यू ऍडिशन प्रोसेसिंग मार्केटिंग करणं तितकंच गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानेच आता आपण ह्या पिकाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून त्याचं व्हॅल्यू ऍडिशन करणे प्रोसेसिंग करणे मार्केटिंग करणे एक्सपोर्ट करणे ह्या अँगलने वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करणे ह्या गोष्टी आता या दोन पिकाकडे आवश्यक झालेल्या आहेत कारण त्याचा वापर आणि याची मागणी वाढताना दिसते. आता हे सगळं करत असताना जर आपण पाहिलं पूर्वी आपण ह्या सगळ्या पिकाचं उत्पादन पारंपरिक पद्धतीने करत होतो नंतर शाश्वत शेतीकडे वळलो आणि आता हळूहळू या 2-3 वर्षामध्ये आपण व्यावसायिक पद्धतीने ह्या पिकाची शेती करायला लागलो. आता व्यावसायिक शेती म्हणजे काय की याच्यामध्ये जेवढा आपण खर्च करतो त्याच्या काही पटीने आपल्याला त्याच्यापासून फायदा मिळाला पाहिजे. ते करायचं झालं तर तिथं अनालिसिस करायला आपण किती खर्च करतो किती उत्पादन मिळते प्रॉफिट काय ह्याचं गणित आपण कॅल्क्युलेट मिळण्यासाठी मग आपल्याला काय करावं लागेल पण हे करत असताना मग दुसरा पर्याय आपल्या समोर आला तो आहे निर्यातक्षम शेती. आता आलं हळदीची निर्यातक्षम शेतीकडे वळणं आता इथून पुढे गरज झालेली आहे आणि या पद्धतीने आपण जर वळलो तर येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये राज्यातून या दोन्ही पिकाची ओली आहे पावडर फॉर्म मध्ये आहे किंवा त्याचं एक्स्ट्रॅक्ट करून लिक्विड फॉर्म मध्ये तिन्ही प्रकारच्या याला विक्री एक्सपोर्ट करायला मोठा वाव आहे कारण तिन्हीचाही वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. थँक्यू. पाणी आहे एकच मिनिट जरा
एक 2 मिनिटं जरा. हो चालेल सर, चालेल, काय हरकत नाही. हा, मध्ये एक चहा आणून दिला आहे आमच्या ऑफिसच्या ह्याने, म्हणलं जरा चहा घेतो जरा. हो घ्या घ्या सर घ्या. थँक्यू. येस सर येस. आता आपल्याला निर्यातक्षम शेतीकडे विशेषतः ह्या 2 पिकाकडे पाहायचं आहे. अजून आपण करतो म्हणलं तरी आपल्याला पर्याय नव्हता, पण आता पर्याय आलेला आहे. मग त्याचा योग्य, मी म्हणतो या रामितीने कोल्हापूरने योग्य वेळी जेव्हा या सुविधा आल्या त्याच वेळेस हा कार्यक्रम केला, आणि जर तुम्ही सुरुवात केली या निर्यातक्षमची, तर कोल्हापूरचं किंवा सांगली साताऱ्याचं एक नाव तयार होईल की ह्या भागामध्ये आलं हळदचं उत्पादन होते, पण आता आपल्याला ओळख काय करायचं आहे, या भागामध्ये निर्यातक्षम दर्जाचं आलं आणि हळद उत्पादन होते, ही ओळख निर्माण करायची आहे. ही ओळख निर्माण केव्हा होऊ शकते, जेव्हा ट्रेसिबिलिटी मध्ये आपण त्या पिकाची नोंदणी करतो. नोंदणी केल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी लागवड केल्यापासून हार्वेस्टिंग पर्यंत त्याचे पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस, त्याप्रमाणे प्लांट प्रोटेक्शन मेजर आहे, खताचे डोसेस आहे, कशा पद्धतीने ऑर्गॅनिक खत कसे वापरायचे, त्यातून चांगल्या दर्जाचं रेसिड्यू फ्री उत्पादन कसं करायचं हे त्याला गाईड करून, मग त्या रॉ मटेरियल पासून पुढचं प्रोसेसिंग, मार्केटिंग, एक्सपोर्ट करण्यासाठीची ट्रेसिबिलिटी सिस्टीम डेव्हलप करणे, ही आता ह्या 2 पिकासाठी मागणी वाढताना दिसते. आजचा तुम्ही कोणी पुढारी पेपर जर वाचला असेल, आज पुढारी मध्ये आजच्या मोठी बातमी आहे की आज जवळपास वेजनेट मध्ये 43 पिकाचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये राज्यातील आलं आणि प्रमुख उत्पादन करणाऱ्या आलं आणि हळद पिकाचा समावेश सुद्धा वेजनेट मध्ये केलेला आहे. मग आता हा फायदा, आता ह्याच्यामध्ये 43 पिकं कोणते आहेत की ज्यातले आपण जवळपास 80% उत्पादन आपल्या भागात घेतो, पण त्या पिकाची ओळखच नाही आहे, आणि त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू चांगली आहे, पण त्याची कमर्शियल व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट नाही आहे. आज त्या मार्केटमध्ये तो प्रॉडक्ट जर अशी ओळख करून गेला, त्याची किंमत 4 पट मिळते. म्हणून बघा, आदिवासी भागामध्ये बरीचशी कला आहे, पण ती कला, तयार झालेली कला, त्याला मार्केट करण्यासाठी ते जाऊ शकत नाहीत. आज जर तुम्ही पाहिलं, आज बऱ्याचशा आदिवासी भागामध्ये गोधडी तयार करतात. गोधडी माहित आहे, गोधडी एक पांघरण करणं, वेगळ्या जुन्या कपड्यापासून तयार केला जातं नवीन डिझाईन करून. आज तीच गोधडी एक्सपोर्ट होते, आणि त्यामुळं त्याची स्थानिकची किंमत समजा 500 असेल, तिथं 5000ला ती विकली जाते. एवढं व्हॅल्यू ऍडिशन तिथं आहे. घेणाऱ्यालाही काहीतरी नाविन्यपूर्ण आहे, कला आहे, आर्ट आहे, त्याला किंमत हे महत्वाचं नाही आहे, त्याला काहीतरी नाविन्यपूर्ण पाहिजे, ते तिथं द्यायला लागते. तशा पद्धतीचं आता आपली उपजत कला सुद्धा ब्रँडिंग करून मार्केटिंग करण्यामध्ये पुढे येणं गरजेचं आहे. मग आता शेतीमध्ये आपल्याकडे उपजत कला कोणती आहे की आज आपल्याकडे उत्पादन करण्याची माती, पाणी, हवामान, हे उपजत आपल्याकडे सुविधा आहेत. त्याचा वापर करून त्या भागामध्ये त्याचं न्यूट्रिटिव्ह प्रॉडक्ट उत्पादन जर झालं आणि त्याचं डॉक्युमेंटरी मध्ये कन्वर्ट केलं, तर त्याला प्रीमियम प्राइस मिळते. फक्त ओळख करणं गरजेचं आहे. आज बघा, तुम्ही बाजारामध्ये बरेचसे ब्रँड तुम्हाला दिसतात. आता मी पाहतो या कोरोनाच्या कालावधीमध्ये चहाचे किती बाजारात ब्रँड आले, खूप ब्रँड आहेत, आणि त्याचं प्रेझेंटेशन कसं केलं त्यांनी, टापटीप, स्वच्छता, नीटनेटकं, कॅची, आणि प्रत्येकाला वाटतं की तिथं जाऊन घ्यायला पाहिजे. तेच 2 वर्षापूर्वी चहाचे कशा मळकट कळकट कुठं टपरी पर्याय नाही, तिथं जात होता, तिथं कोणी जात नाही. म्हणजे स्विचवर जे होत चाललेलं आहे, बदलत्या ग्राहकाच्या मानसिकतेनुसार, बाजारपेठेच्या गरजेनुसार आपल्याला बदलणं गरजेचं आहे. आणि शेतीमध्ये सुद्धा हा बदल आता आवश्यक झालेला आहे. आपण खूप चांगल्या प्रकारचे उत्पादन करतोय, परंतु उत्पादन केल्यानंतर त्याचं प्रेझेंटेशन, मार्केटिंग, बाजारपेठेनुसार त्याची ओळख, ब्रँडिंग, पॅकिंग जर नाही केलं,
तर त्याला म्हणून आता स्थानिक ते ग्लोबल, स्थानिक प्रॉडक्ट ग्लोबल मध्ये नेणं तरच तुम्हाला प्रीमियम प्राइस मिळते. मग ही कोण नेऊ शकते, कोण करू शकते? आपल्या भागातला एज्युकेटेड शेतकरी करू शकतो, पण त्याला सल्ला देण्याचं काम कृषी विभागाचं आहे. मग तशा पद्धतीने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्लोबल सल्ला देण्याच्या दृष्टिकोनातून ग्लोबल नॉलेज त्याला असणं गरजेचं आहे. बाजारपेठेमध्ये बदल काय होत चाललेला आहे, बाजाराच्या गरजा काय, हे जे हे म्हणतो हे सगळं नॉलेज. आणि तिथं असं नाही की संचालकाला सगळं नॉलेज पाहिजे किंवा यशवला पाहिजे, असं नाही. कृषी सहाय्यक सुद्धा कोणी नॉलेज मिळू शकतो. फक्त ते नॉलेज मिळून त्याचा वापर कन्व्हर्शन मध्ये करणे ही आता खरी गरज झालेली आहे. तसे रिसोर्स पर्सन जास्तीत जास्त तयार व्हावेत, ह्या हेतूनेच ह्या रामेती कोल्हापूरनी आणि सगळ्याच रामेतीला आपण असे कार्यशाळा आयोजित केल्या. त्या अनुषंगाने हे आलं हळद एक निमित्त आहे, पण हा कन्सेप्ट तुम्हाला सगळ्या पिकामध्ये वापरता आलं पाहिजे. हा बदल त्या दृष्टिकोनातून आणि ही ओळख स्वतःची सुद्धा आपण जर तयार केली तर त्या भागामध्ये आपण हळूहळू का होईना त्या भागातल्या व्हॅल्यू ऍडिशन मध्ये आपण उपयोग करू शकतो. ते करताना आज ज्या नवीन योजना येतात, मॅग्नेटिक योजना आहे, स्मार्ट योजना आहे, अपेडा आहे, NHB आहे, स्पाइस बोर्ड आहे, योजना भरपूर आहेत. पण त्या योजनेचा बेनिफिट घेण्यासाठी आपला प्लॅटफॉर्म तयार करणं गरजेचं आहे. आणि ते तयार करण्यासाठी ट्रेसिबिलिटी सिस्टीम फार महत्वाची आहे. आणि आता या सगळ्या योजनेमध्ये पहिली अट घातली जाते, ज्या भागात निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन करणारे शेतकरी जास्त आहेत, त्यांनी ओळख निर्माण केलेली आहे, तशा भागातल्या एरियासाठी, क्षेत्रासाठी प्राधान्याने ही योजना राबवा, असे भारत सरकारच्या राज्य शासनाच्या सूचना आहेत. आता हे काम कोण करू शकतो? कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी, स्थानिक अधिकाऱ्यांनी आपल्या भागातल्या, आपल्या गावाची, आपल्या तालुक्याची आधी ओळख तयार करा. जसं आज तुम्ही द्राक्ष म्हणलं की 45,000 शेतकऱ्यांचा आपण डाटाबेस तयार केला. असं आपल्याकडे आल्याचं किंवा हळदीचं कोणी विचारलं की बाबा तुमच्याकडे निर्यातक्षम उत्पादन करणारे किती शेतकरी आहेत, मी सांगणार माझ्याकडे 500 आहेत, 200 आहेत. त्याची यादी आहे, मोबाईल नंबर आहे, तिथं आपण थांबतो. कारण ती डाटाबेसच नाही ना आपल्याकडे. तो जर डाटाबेस मला मिळाला, मी उत्पादक आहे, प्रोसेसर आहे किंवा एक्सपोर्टर आहे, मी त्या याचा उपयोग करून घेऊन मला जसं पाहिजे त्याला गाईड करून त्याच्याकडून बायबॅक घ्यायला तयार आहे. कारण मला मार्केट आहे, पण मला मार्केट पाहिजे तसं सप्लाय करणारा कोण आहे का? एका शेतकऱ्याचा उपयोग नाही त्याला. त्या भागातलं क्लस्टर डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. म्हणून त्या अनुषंगानेच आपल्याला स्थानिक ते ग्लोबलच्या दृष्टिकोनातून आता आपल्याला काम करावं लागणार आहे. आता हे काम करत असताना गव्हर्नमेंटने फोकस कशावर केलेलं आहे? आता निर्यातीवर, प्रोसेसिंगवर. म्हणून आज प्रोसेसिंगसाठी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रियाचा मोठा योजना आपण राबवतोय. 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट राबवतोय. हे सगळे नवीन नवीन कन्सेप्ट यायला लागले. त्याच दृष्टिकोनातून आज कृषी निर्यात धोरण तयार केले. या निर्यात धोरणामध्ये सुद्धा ज्या ज्या पिकाची आपली स्ट्रेंथ आपण निर्माण केलेली आहे, त्या पिकाच्या बाबतीत तरी आपण स्पर्धेच्या बाजारपेठेत आपला माल जाणं गरजेचं आहे, की ज्याची आपली स्ट्रेंथ आहे, प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात आहे. आणि ते उत्पादन झालेल्या मालाला जर अल्टरनेट मार्केटमध्ये नाही गेला तर चांगलं उत्पादन करून सुद्धा तुम्हाला प्रीमियम प्राइस मिळणार नाही. मग ते मिळाय झालं तर आपल्याला 2 मार्केटची नियोजन करायचं. एक तर डोमेस्टिक मार्केट आणि फॉरेन मार्केट. आणि दोन्ही मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आता चांगल्या मालाची मागणी वाढताना दिसते. आणि म्हणून एक्सपोर्टची व्याख्या सुद्धा भारत सरकारने आता बदललेली आहे. डोमेस्टिक मार्केटमध्ये जर तुम्हाला तुमच्या भागातून इतर जिल्ह्यात, इतर राज्यात विक्री करायची असेल, त्याला डोमेस्टिक एक्सपोर्ट म्हणतो आपण. आणि बाहेरच्या देशात पाठवायचं असेल तर फॉरेन एक्सपोर्ट. आणि म्हणून दोन्ही मार्केटसाठी त्याला लागणाऱ्या दर्जाचं आपल्याला उत्पादन करण्यासाठी एंड प्रोडक्ट पर्यंत जाणे हे आता खरी गरज निर्माण झालेली आहे. आणि त्या अनुषंगानेच आपण जर पाहिलं तर हे सगळं करत असताना आता आपल्याला फॉरेन मार्केट जर पाहिलं तर यांच्या दोन्ही मधल्या न्यूट्रिएंट टू मेडिसिनल व्हॅल्यू लक्षात घेता याचा आता कन्झम्पशन हळूहळू वाढताना दिसते. बऱ्याचशा मेडिसिन मध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतोय. आणि कारण आता ह्या सेफ्टीमध्ये सुद्धा साईड इफेक्ट काहीच नाहीत, पण फायदेच आहेत. आज बऱ्याचशा ह्याच्यामध्ये या दोन्ही प्रॉडक्टचा वापर आहे. आणि आज
कोरोनाच्या बाबतीत तर याचं कन्झम्पशन अजून बऱ्याच ठिकाणी वाढताना दिसते, पण तिथं क्वालिटी, प्युरिटी, सेफ्टी ह्याची हमी असेल तरच त्याला प्रीमियम प्राइस मिळते. मग आज आपल्याकडे माल तर भरपूर आहे, पण त्या बाजारपेठेच्या मागणीनुसार आपल्या मालाची ओळख आपल्याला तयार करायची आहे. मग ती ओळख कशी करायची, कसं चांगलं आहे हे सांगण्यासाठी ट्रेसिबिलिटी सिस्टीम महत्वाची आहे. मग आता या ट्रेसिबिलिटीला का महत्व प्राप्त झालेलं आहे की आज जो कोणी उद्योजक आहे, प्रोसेसर आहे, कंझ्युमर आहे, तो डिमांड करतो मी जे काय आज प्रॉडक्ट एंड प्रॉडक्ट खातो किंवा फ्रेश माल मी माझ्या आहारात घेतो ते कुठं कशा पद्धतीने सुरक्षित पद्धतीने उत्पादित केलेला आहे का याची हमी आम्हाला दिली तर आम्ही ते माल आम्ही प्रेमी घेतो. त्या अनुषंगाने आज इंटरनॅशनल मार्केटमध्ये ह्या मालाची मुवमेंटच्या द्वारे करण्यासाठी एक रेग्युलेशन केलेलं आहे, आंतरराष्ट्रीय रेग्युलेशन. जसं 3 प्रकारचं क्वारंटाईन आहे. माणसाचं क्वारंटाईन आहे, प्राण्याचं क्वारंटाईन आहे आणि पिकाचं क्वारंटाईन. आता माणसाचं क्वारंटाईन काय एक उदाहरण म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला इम्पॉर्टन्स कळेल. आता इथून पुढे आपल्याला उत्पादनामध्ये सुद्धा स्वच्छतेची काळजी घेणं गरजेचं आहे. आज बघा कोरोना आल्यामुळे आज प्रत्येक जण घरात काळजी घेतो सगळ्या गोष्टीची, कारण सेफ्टी, सॅनिटेशन, हात धुणे, मास्क लावणे. तर तसं आता ह्युमन क्वारंटाईन मध्ये कोरोनामुळे आज जागतिक स्तरावर सगळ्या देशाला त्यांनी WHO मार्फत जे काही सूचना निर्गमित केलेल्या आहेत त्याप्रमाणे सगळ्या देशाला फॉलो करणं गरजेचं आहे. आणि त्या माणसाची सुद्धा मुवमेंट करताना त्या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून काळजी घेणे हे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. त्या अनुषंगाने याचं विलगीकरण हे सगळ्या गोष्टी त्याच्या हॉस्पिटल कंट्रोल आणि बऱ्यापैकी आपण प्रिकॉशन घेतल्यामुळे त्या रोगाचा आपण कंट्रोल केलं. आता वॅक्सिनेशन पर्यंत आल्यामुळे त्याचं इरिडेक्शन पर्यंत पोहोचतो. तसं आता प्राण्याचं क्वारंटाईन आहे. हे बघा आता इथून पुढे ह्या सगळ्या गोष्टीची जोड अग्रिकल्चरला सुद्धा येणार आहे. कशी येणार आहे ते सांगतो. आता प्राण्याचं क्वारंटाईन काय आहे, प्राणी सुद्धा एका देशातून दुसऱ्या देशात आयात निर्यात होतात, त्याचे प्रॉडक्ट आयात निर्यात होतात. त्याद्वारे सुद्धा एखादा क्वारंटाईन डिसीज आजारचा प्रसार होऊ नये म्हणून OI ऑफिस ऑफ इंटरनॅशनल रिप्रेझेंटेटिव्ह हा रेग्युलेशन कार्यवाही करते जगामध्ये. आता रिसेंटली प्राण्याचं कोणतं क्वारंटाईन आलेलं आहे, पोल्ट्रीमध्ये बर्ड फ्लू. आता तिथं आल्याबरोबर तो रोग क्वारंटाईन म्हणून डिक्लेअर केल्यामुळं त्याची ऑपरेशनल मोड ऑफ अप्रेंटिसशिप ठरलेली आहे. तो जर आयडेंटिफाय झाला रोग तर तिथं वार फुटिंगवर त्याला डिस्ट्रॉय करणे हाच एक पर्याय आहे, त्याचा प्रसार होऊ नये या दृष्टिकोनात. आणि त्याद्वारे त्याची मुवमेंट, इन्फेस्टेड मालाची मुवमेंट होऊ नये आणि त्याचा प्रसार होऊ नये या दृष्टिकोनातून काळजी घेणे. तर तशा पद्धतीचं हे OI मध्ये. आता या दोन्हीच्या नंतर तिसरा जो आहे शेतीशी रिलेटेड तो आहे आंतरराष्ट्रीय पीक संरक्षण करार मध्ये इंटरनॅशनल प्लांट प्रोटेक्शन कन्व्हेन्शन. शेतीमाल सुद्धा आयात निर्यात करताना त्याद्वारे रोगाचा, किडीचा प्रसार होऊ नये या दृष्टिकोनातून 1951 पासून कायदा केलेला आहे. त्याची अंमलबजावणी आता स्ट्रिक्टली करत चालली. आता ह्याच्यामध्ये काय मागतात आता हे अग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये, आता एक तर त्यांनी सुरू केलेलं आहे की बऱ्याचशा ह्याच्यामध्ये तुम्ही शेतीमध्ये उत्पादन करताना तिथं काम करणाऱ्या व्यक्तीला कोरोना नाही आहे आणि अशा कोरोना मुक्त व्यक्तीपासून शेतामध्ये काम केलेलं आहे तेच उत्पादित केलेला माल आहे हे आम्ही मागायला लागलेले आहेत, कारण त्यांना रिस्क नको. तसं आता त्याच अनुषंगाने बर्ड फ्लू आला हे सगळ्या जगाला माहीत झालं नंदुरबारमध्ये, की आता नंदुरबारमध्ये उत्पादित केलेल्या मालाचं जर एक्सपोर्ट करायचं असेल तर बरेच देश म्हणतात की नंदुरबार भागामध्ये किंवा अजून त्या भागामध्ये या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून आम्ही काय काळजी घेतलेली हे आम्ही द्या. त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. केरळमध्ये 1.5 वर्षापूर्वी केरळचा भाजीपाला दुबईला जात होता आणि त्या 1.5 वर्षापूर्वी केरळमध्ये एक व्हायरस आला होता. मी वाचला असेल पेपरमध्ये. कोणता व्हायरस आला होता? निपाह व्हायरस. आता ही बातमी आला निपाह व्हायरस सुद्धा ह्युमन क्वारंटाईन मध्ये येतो, माणसाच्या क्वारंटाईन मध्ये. आणि त्याचबरोबर दुबईने पहिला देश केरळ मधल्या भाजीपाल्याला बंदी घातली. ते म्हणजे इंडियातलं सगळं चालते आम्हाला पण केरळ मधला भाजीपाला नको. का? तर त्यांना रिस्क नको आहे की जोपर्यंत तुम्ही केरळ मधल्या निपाह व्हायरसचं निर्मूलन केलं हे आम्ही देणार नाही तोपर्यंत तुमचा भाजीपाला आम्ही त्या भागातला घेणार. मग आम्हाला ट्रेसिबिलिटी द्या, कुठल्या भागातला आहे, खरंच कोण आहे त्या भागातलं नाही आम्ही दिला तर घेऊ, तसं लिहून मागत होते. आणि मग त्या भागामध्ये गव्हर्नमेंटने सुद्धा वार फुटिंग कारवाई करून त्याचं इरिडेक्शन केल्यामुळं मग साधारणतः 1 वर्षापूर्वी दुबई गव्हर्नमेंटने ती 8 मागे घेतलेली आहे.
तर अशा पद्धतीची ही सेफ्टी सॅनिटेशन क्वालिटीचे इश्यू फार येतात. त्याला सामोरं जायचं झालं तर शेतकऱ्यापासून सुरुवात आहे. आणि म्हणून निविष्ठा चांगल्या पाहिजेत, त्यामध्ये नको सोयी सुविधा पाहिजेत. आता यांत्रिकरणाचा वापर आपण चांगल्या प्रकारे करतो, साठवणूक चांगली पाहिजे, वाहतूक पाहिजे, तंत्रज्ञान चांगलं लेटेस्ट तंत्रज्ञान माहीत पाहिजे. मी आता वित्त पुरवठा फायनान्स आहे, गुणवत्तेची हमी आहे, प्रशिक्षण आहे. आणि ह्या वरच्या सगळ्या बाबीचं अद्ययावत जर नॉलेज द्यायचं असेल तर प्रशिक्षण फार महत्वाचं आहे. ते प्रशिक्षण अद्ययावत असणं गरजेनुसार येणाऱ्या 2 वर्षामध्ये किंवा करंट सीझन मध्ये काय बदल होतोय त्याला सामोरं जाण्यासाठी आपली स्ट्रॅटेजी काय केली पाहिजे, जेणेकरून आपल्या प्रोडक्शनच्या मालाला मार्केटमध्ये अडचण येणार नाही आणि जी काही संधी आहे ती संधी आपल्याला इन कॅश कशी करता येईल त्याचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण सगळ्या रामितीला अशा प्रकारचे अद्ययावत प्रशिक्षण ठेवण्यासाठी निर्माण केलेलं आहे, सूचना दिलेल्या आणि त्याचा वापर आता सुरू केलेला आहे. तर हे सगळं आज माहिती भरपूर आहे आपल्याकडे, पण त्याचा उपयोग व्यावसायिक पद्धतीने कसा केला पाहिजे तो व्यावसायिक सल्ला देण्यासाठी आपल्याला आपली स्ट्रॅटेजी आता बदलणं गरजेचं आहे. आणि ते करत असताना बाजारपेठेच्या मागणीनुसार अटी शर्तीची पूर्तता करण्यानुसार आपल्याला त्याचा वापर करणं गरजेचं आहे. विशेषतः एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर या सगळ्या गोष्टीची ट्रेसिबिलिटीच्या माध्यमातून आपण हमी द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच अनुषंगाने आज आपण या सगळ्या बाबीमध्ये या सगळ्या पिकाला आपण आपली ओळख निर्माण केली आहे. आता ह्यामध्ये आपल्याला आता आलं आणि हळद केव्हा दिसेल, जेव्हा तुम्ही निर्यातक्षम दर्जाचं उत्पादन करायला शेतकऱ्याला गाईड कराल, त्याची नोंदणी कराल. मग आता याच्यामध्ये तुम्हाला साताऱ्याचं नाव येईल आलं हळद मध्ये, सांगलीचं नाव येईल, हे 2 जिल्ह्यात घेतलं जातं, त्यानंतर परभणीचं येईल, नागपूरचं येईल. आणि त्या व्यतिरिक्त काही नवीन जिल्ह्यामध्ये एरिया एक्सपान्शन मध्ये जर किंमत मिळायला लागली तर शेतकरी कुठेही कोणत्याही पिकाचं उत्पादन घेऊ शकतो. त्या अनुषंगाने आपल्याला ते पुढे जाणं गरजेचं आहे. त्याचबरोबर भौगोलिक चिन्हांकनावर आता भारत सरकारने जास्त जोर दिलेला आहे आणि एक ब्रँडिंगचाच एक भाग आहे. आणि आजच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं ब्रँडिंग हा फार महत्वाचा आहे. आणि त्यातल्या त्यात ब्रँडिंगला जास्त महत्व आलं आणि हळदीमध्ये आहे, कारण या 2 पिकामध्ये मेडिसिनल न्यूट्रिटिव्ह कंटेंट खूप आहेत आणि त्याचा डायरेक्ट संबंध आरोग्याशी येतो. आणि त्याचबरोबर लहान मुलं, वयस्कर माणसं सर्वांनाच हे उपयोगी आहे न्यूट्रिव्हॅल्यू. मग त्याचा वापर कसा वाढला पाहिजे, डेली इनटेक कसं घेतलं पाहिजे, ह्याची जर आपण चांगल्या पद्धतीने पब्लिसिटी केली तर दररोज आहारामध्ये जर आपण त्याचा वापर करायला लागलो तर कन्झम्पशन वाढते. कन्झम्पशन वाढलं की डिमांड वाढते, डिमांड वाढलं की मग ऑटोमॅटिकली मार्केट आपल्याला वाढून मिळते. ही प्रसिद्धी सुद्धा त्या पद्धतीने करण्यासाठी मग कसं कन्झम्पशन वाढलं पाहिजे त्यासाठी आपल्या मालाची ब्रँडिंग ओळख करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या प्रोडक्टला जीआय मानांकन हा एक महत्वाचा भाग आहे. जसं इथं तुम्हाला दिसते की आलं, सांगलीच्या हळदीला आपण जीआय मानांकन घेतलेलं आहे, कारण त्यातलं वैशिष्ट्य आपण केलेलं आहे. तर असे आपल्याकडे 26 पिकाला घेतलेलं आहे आणि अजून खूप घेण्यासाठी वाव आहे. त्या अनुषंगाने गव्हर्नमेंट त्याच्यावर काम करते आणि त्याच अनुषंगाने त्याचं ब्रँडिंग, लोगो, ट्रेडमार्क सगळं रजिस्टर्ड झालेलं आहे. तर तशा अंगाने आता आपल्याला इतर पिकाच्या बाबतीमध्ये सुद्धा करणं गरजेचं आहे. रिसेंटली जर पाहिलं तर साताऱ्याच्या आल्याला इमिडिएटली वाव आहे. त्या पद्धतीने त्या सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा यशो कार्यालयामार्फत कामही सुरू झालेलं आहे आणि निश्चितच त्याचा फायदा. पण हे करत असताना आता आपल्याला ट्रेसिबिलिटी सुद्धा स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. मग असं हे केल्यानंतर जीआय मानांकन, इव्हन आता कोल्हापूरमध्ये चंदगड आहे, बऱ्याचशा भागामध्ये काजूचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि ते कोकणापेक्षा हा काजू अजून चांगला आहे, किपिंग क्वालिटी चांगली आहे, लेट येतो, त्याचं सुद्धा जीआय मानांकन घ्यायला वाव आहे. जसं आज रत्नागिरीच्या काजूला आपण जीआय मानांकन घेतलेलं आहे, तसे असं ह्या कोल्हापूरच्या अशी जे काही नाविन्यपूर्ण आहे ती ओळख तर तयार झाली. जसं महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला आपण जीआय मानांकन घेतलं, ती ओळख तयार झाली. म्हणजे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी ज्याला कोणाला गुणधर्म माहित आहे तो म्हणतो मला महाबळेश्वर स्ट्रॉबेरीच पाहिजे. स्ट्रॉबेरीचं आता बऱ्याच भागामध्ये उत्पादन होत चाललेलं आहे, पण त्याचं युनिकनेस हे आपल्याला पेटेंट करणे, त्या अनुषंगाने सुद्धा आपण आता काम त्यामध्ये करायला लागलोय. आता आपण जर
विचार केला, हळदीचा जर विचार केला तर साधारणतः आपण पाहिलं हिंगोली, यवतमाळ, परभणी, सांगली, वाशिम, चंद्रपूर, सातारा, नांदेड आणि इतर जिल्ह्यावर. तर ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं सगळ्यात जास्त क्षेत्र जर कुठं आहे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे. पण नाव कुठलं घेतलं जातं? सांगलीचं. म्हणजे 5,000 हेक्टर एका हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे, पण अजूनही त्याची ओळख तशी हळदीची तयार झालेली नाही. म्हणजे आज सांगलीमध्ये क्षेत्र कमी असेल पण त्या सांगलीची एक ओळख तयार केलेली आहे आणि ती ओळख आपोआप झालेली आहे. बऱ्याच वर्षापासून चालत आलेली ओळख क्वालिटीमध्ये कन्वर्ट केली, तिथल्या प्रोसेसिंग मध्ये म्हणा, मार्केटिंग मध्ये, उत्पादनामध्ये, आणि त्याला तिथं उत्पादन करण्यामध्ये त्या भागातलं जे वातावरण आहे, माती आहे, पाणी आहे, मेहनत आहे, करण्याची बनवण्याची कला आहे, ही बऱ्याच वर्षापासून आल्याची ओळख झाली आणि आता त्याच धर्तीवर हिंगोलीमध्ये सुद्धा हा प्रयोग आता चाललेला आहे. कारण क्षेत्र इतकं मोठ्या प्रमाणात, कारण उत्पादन कसं करावं त्याला नॉलेज झालेलं आहे, पण मार्केटिंग कसं करावं आणि ते माहिती नाही. त्या अनुषंगाने तिथंही आता मोठा प्रयत्न चाललाय. यवतमाळमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे क्षेत्र आहे, परभणी आहे, नंतर वाशिम आहे, सातारा आहे, चंद्रपूर आहे, नांदेड आहे आणि काही काही ते मिळतं. क्षेत्र जरी कमी असेल, जसं वायगाव हळद आहे नागपूरमध्ये, क्षेत्र कमी आहे पण त्या पद्धतीने त्यांनी त्यांची ओळख निर्माण केलेली आहे आणि त्या ओळखीचा फायदा त्याला मिळतो. इव्हन ब्लॅक टर्मरिक आहे, जसं आता आपण याला म्हणतो येलो टर्मरिक, गोल्ड म्हणून याला ओळखलं जातं. तसं काही ठिकाणी आंबे हळद आहे किंवा मेडिसिनल व्हॅल्यू जिथं आहे त्याचंही उत्पादन आता बऱ्यापैकी काही लोकांनी घ्यायला लागले आणि त्याचं पेटेंटिंग करायच्या मागे लागले. म्हणजे अशाही पिकाकडे वळणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये डिमांड आहे पण आपण ते क्रिएट केलं नाही, हे करणे गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर साधारणतः देशाची उत्पादकता पाहिली, आपण मगाशी पाहिलं तर 4 मेट्रिक टन पर एक 5 मेट्रिक टन आहे, तर आपली 12 मेट्रिक टन आहे. आणि म्हणून आपलं देशामध्ये क्षेत्र जरी कमी असेल 15,000, तर उत्पादकता 2 ते 3 लाख मेट्रिक टन आहे. हे आपले उत्पादनाचं हे चांगलं प्लस पॉइंट आहे. मग ह्या कमी क्षेत्रामध्ये एवढं उत्पादन होत असेल तर त्याचं मार्केटिंग मध्ये पुढे उतरणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने आता आपल्याला हळदी पिकाकडे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून तुम्ही पाहिलं ह्या 2 पिकाला आपण GI मानांकन घेतलेलं आहे. वायगाव वर्ध्याची, सॉरी नागपूर म्हणतो, वर्ध्याची वायगाव हळद, सांगलीचा सांगलीची हळद, या दोन्हीला आपण GI मानांकन घेतलेलं आहे. हे प्लस पॉइंट आहे. ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला इतर भागामध्ये जसा आता प्रयत्न चाललाय हिंगोलीच्या हळदीला GI मानांकन घ्यायचं, कारण त्या भागामध्ये आज मोठ्या प्रमाणात हळदीचं उत्पादन तयार होते, उत्पादकता आहे आणि त्या भागातलं एक क्वालिटी आहे वेगळी. ती वेगळी क्वालिटी पेटेंट करण्यासाठी आता तिथले शेतकरी एकत्रित येत आहेत आणि ते त्या जिल्ह्याला रिक्वेस्ट करून आमच्या हळदीला पेटेंट करून आमची ओळख तयार करा. आज ओळख त्यांनी काय तयार केली? सगळ्यात जास्त हळद उत्पादन करणारा जिल्हा म्हणून ओळख निर्माण केलेली आहे. हे आपोआप झालं नाही, शेतकऱ्यांनी त्या पिकाकडे वळले, उत्पादकता वाढवली आणि ते उत्पादन वाढलं. आता वाढलेल्या उत्पादनामध्ये जर त्यांना बाजारपेठ योग्य जर नाही मिळाली तर त्यांना लॉसच आहे. इतर पिकाकडे परत डायव्हर्ट होऊ शकतात. इतर पिकाकडून ह्या पिकाकडे वळले आणि हे वळत असताना जर ह्या पिकामध्ये त्यांनी मूल्यवर्धी जर नाही केली तर इथेही त्यांना त्या खर्च करून त्यावेळेला मोबदला मिळणं नाही मिळाला तर त्यातही त्यांना अडचणच आहे, त्रास आहे. ते अनुषंगाने आज त्याही जिल्ह्यामध्ये त्या पद्धतीने तिसरं आता हळदीसाठी आणि चौथं आपल्याला आल्यासाठी सातारा जिल्हा पुढाकार घेतो. म्हणजेच या 2 मसाला पिकामध्ये अजून नवीन 2 GI आपल्या महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये वाढ होणार आहे. आता ह्याच्यामध्ये हे उत्पादन करताना एक हिंगोलीचं उदाहरण इथं दिलेलं आहे, ओली आणि वाळलेली हळद. पण सगळ्यात जास्त किपिंग क्वालिटी, शेल्फ लाईफ आणि मार्केट कोणत्याला आहे तर वाळलेल्या हळदीला आहे. पण त्या वाळलेल्या हळदीमध्ये सुद्धा क्वालिटी प्रोसेसिंग मध्ये जर चांगली केली तर त्याचं पुढे रिकव्हरी आहे, पावडर फॉर्म तयार होणे, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ओली हळद आहे ही खाण्यासाठी वापरली जाते, पण त्याचं उत्पादन जरी जास्त असेल पण त्यापासून आपल्याला वाळलेली हळद करणं गरजेचं आहे. आणि आज हिंगोलीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर साधारणतः हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा, शेनगाव काही तालुके ते त्या भागात. तसं सांगलीमध्ये सुद्धा काही 2-3 तालुक्यामध्ये आहे, साताऱ्यामध्ये काही भागात आहे, इव्हन कोल्हापूरमध्ये सुद्धा काही गावामध्ये त्याचं उत्पादन घेतलं जातं एकमेकाचं पाहून.
याच्या पद्धतीने चला कोणी त्या पद्धतीने करतोय. पण आता इथून पुढे कमर्शियल पद्धतीने करायचं असेल, क्लस्टर बेस्ड अप्रोच, समूह शेती आणि एफपीओ फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून पिकाचा गट तयार करून त्या पिकामध्ये लागवडीपासून ते हार्वेस्टिंग, प्रोसेसिंग, मार्केटिंग पर्यंत असा एक शेतकऱ्याचा गट एकत्रित देऊन त्यांना लागणारं सगळे इन्फ्रास्ट्रक्चर, अद्ययावत, व्हॅल्यू ॲडिशन, मार्केटिंग, ब्रँडिंग, प्रोसेसिंग सहित एका एका पिकाचं एक गट तयार करून त्यांनी पूर्ण त्यामध्ये काम करावं, हा कन्सेप्ट आता त्याच्यामध्ये रुजतोय. आणि या पिकामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये हा कन्सेप्ट चांगल्या प्रकारे केलेला आहे. साधारणतः ह्याचा जर विचार केला, सेलम ही एक महत्वाची जात आहे. लागवडीमध्ये मेजर त्याच लागवड केलं जातं. राजापुरी आहे, प्रगती आहे, प्रतिभा आहे आणि त्याचे बेने आज विद्यापीठामध्ये आहेत. इव्हन हळदीचं प्रशिक्षण, हळदीचं संशोधन केंद्र मिरजला आहे. तिथं आपण मागणी करून तिथं त्यांना हे करायला लावतो की आम्हाला पाहिजे तशा नवीन नवीन जातीचं उपलब्ध करून मल्टिप्लाय करून आपल्याला जे इंडिव्हिज्युअल शेतकरी करण्यापेक्षा त्याचाही फायदा आपल्याला करून घेता आला पाहिजे. हा प्लस पॉईंट आहे सांगलीचा, कारण तिथं हळद संशोधन केंद्र आहे. पूर्वी त्या ठिकाणी डॉक्टर जितेंद्र कदम त्यांनी एक आपली ओळख वेगळी तयार केली होती. हळद म्हणलं की कदम सरांचं नाव घेतलं जात होतं. तसं आता शेती हळदीमध्ये सुद्धा बरेचसे शेतकऱ्यांचं नाव घेतलं जातं. ती ओळख आपल्याला करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानेच पिकाचे शेतकरी कंपनी उत्पादक गट तयार करणं गरजेचं आहे. आणि ऑलरेडी या हिंगोलीमध्ये असे गट तयार झालेले आहेत आणि ते गट तयार करून ते प्रोसेसिंग करून आज ब्रँडिंग करून मार्केटिंग पर्यंत पुढे येत आहेत. परंतु ज्या पद्धतीने व्यावसायिक पद्धतीने त्याला मार्केटिंग करावं ते अजून त्यात सक्सेस झालेलं नाही. ब्रँडिंग आहे, सेफ्टी आहे, ट्रेसिबिलिटी आहे, रेसिड्यू फ्री आहे आणि म्हणून आता आपण या सगळ्यांना ट्रेसिबिलिटीकडे आता वळवतोय, ओळख निर्माण करतोय. त्या मालाची क्वालिटीची, त्यांनी रेकॉर्ड काय, या सगळ्या गोष्टी त्याला सांगता आल्या पाहिजेत. आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं, हळद प्रक्रिया ह्यामध्ये सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जर येणाऱ्या अडचणी जर पाहिल्या तर कुठल्याही पिकामध्ये आला हळद आहे की याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं टिश्यू कल्चर मटेरियल आता ह्या दोन्ही पिकामध्ये उपलब्ध होणं गरजेचं आहे. त्यामुळे खालून चालू करतो. हॅलो, हा सर बोला. बोला सर बोला. मध्ये थोडा कोणाचा तरी आवाज येत होता म्हणून मला थांबा. हा तर रिमूव्ह केलं त्यांना. हा चालेल. तर याच्यामध्ये आता आपल्याला मेन जे काम करायचं आहे याच्यामध्ये या दोन्ही पिकाच्या बाबतीमध्ये टिश्यू कल्चरचं प्लांटिंग मटेरियलकडे वळणं गरजेचं आहे. कारण ह्याच्यामध्ये रोगाचा मेजर प्रॉब्लेम आहे आणि तो जर या प्लांटिंग मटेरियल पासून जर आला तर आपण किती मेहनत केलेली वाया जाऊ शकते. म्हणून आता आपल्याला जसं ऊसामध्ये आपण आता या 3-4 वर्षामध्ये हळूहळू येणाऱ्या काही काळामध्ये पूर्ण ऊस हा आता टिश्यू कल्चरद्वारे कन्वर्ट होण्याच्या मार्गावर आहे. तसं केळीचं 5-6 वर्षापूर्वी आपण कंदाद्वारेच करत होतो. आता आपलं 90% केळी हे टिश्यू कल्चरद्वारे सुरुवात झालेली आहे. उत्पादकता वाढायला लागलेली आहे, रोगाचं प्रमाण कमी झालेलं आहे, फायदे कळाले की ग्राहक शेतकरी त्याला अट्रॅक्ट होतो. पण आता ह्या दोन पिकाच्या बाबतीमध्ये आपल्याला जर कमर्शियल पद्धतीने वळायचं असेल तर वृत्ती संवर्धनाद्वारे आज बऱ्याचशा लॅबोरेटरी आज आपल्याकडे आहेत आणि त्या पद्धतीने हे जे काही शेतकऱ्यांचे गट आहेत, क्वांटिटी पाहिली, किती मार्केट, शेवटी कुठलाही लॅबोरेटरी वृत्ती संवर्धन प्रयोगशाळा मार्केट पाहतो. मी याच्यात उतरलो तर मला किती मार्केट आहे, कोणत्या जातीचं डिमांड आहे आणि त्या पद्धतीने डिमांड जर तुम्ही त्यांना नोंदवली तर त्या पद्धतीने उत्पादन करून द्यायला आज आपल्याकडे बऱ्याचशा लॅबोरेटरी आहेत. इव्हन बांबूचं सुद्धा टिश्यू कल्चरद्वारे खूप चांगल्यापणे सक्सेस झालं हार्डवूड मध्ये सुद्धा. तर ह्याच्यामध्ये सुद्धा आज हळदीमध्ये आल्यामध्ये सुद्धा तो प्रमाण सक्सेस झालं, ते करणं गरजेचं आहे. आणि जे लागवडीचा कालावधी ते सगळं करतो. जर आपण कंदा पसंत करत असेल तर बेणे प्रक्रिया फार महत्वाची आहे, कारण रोगाचा प्रादुर्भाव ह्याच्यामध्ये सुद्धा आहे खूप मोठ्या प्रमाणात. एकदा इन्फेक्शन झालं तर नुकसान वरून तर काही दिसत नाही, पण आतमध्ये हार्वेस्टिंग काढल्यानंतर तुम्हाला 50% जर सडलेले कंद निघाले लॉसच आहे तिथं. आणि म्हणून त्या पद्धतीने खताचं व्यवस्थापन आहे. कंदमाशी हे एक फार महत्वाचं आहे. याच्यामध्ये ती सुद्धा इन्फेक्शन होऊ नये म्हणून ट्रीटमेंट करणे, वेळेवर बघणे गरजेचं आहे. आणि मजुरांची कमतरता आज याच्यामध्ये मेहनत करण्यासाठी आणि आता बऱ्याचशा मेकॅनायझेशन मध्ये पद्धतीने यायला लागल्यामुळे अजून सोपं व्हायला लागलेलं आहे.
आणि आता चांगल्या प्रकारचं जर यील्ड येत असेल तर मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर, लिक्विड फर्टिलायझरचा वापर, आपण त्याचा वापर आता चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. आणि त्याचबरोबर मेकनायझेशन मध्ये पॉवर टिलरचा वापर आता माती चढवणे जसं ऊसामध्ये आपण करतो तसं याच्यामध्ये सुद्धा महत्वाचं. शेवटी कंद आहे, कंद डेव्हलपमेंट करण्यासाठी ती ट्रीटमेंट सुद्धा फार महत्वाची आहे. आणि मग काढलीनंतर त्याचं व्यवस्थापन करणे, प्रक्रिया करणे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता बऱ्याचशा गोष्टी, सगळ्या सिस्टीम डेव्हलप झालेली आहे. त्याचं अनुकरण करण्यासाठी ग्रुपने एकत्रित येऊन या सुविधा जर निर्माण केल्या पोस्ट हार्वेस्टच्या, तर त्यामध्ये पुढे सायझेबल क्वांटिटीज कन्व्हर्जन करून मग पुढे जे युनिट टाकणे, प्रोसेसिंग करणे, त्याची ट्रेसेबिलिटी मेंटेन करणे, या सगळ्या गोष्टी आपल्याला शक्य चांगल्या प्रकारच्या आहेत. आणि त्या अनुषंगानेच आज आपल्याकडे जे मगाशी मी एक दोघा त्यांना पार्टिसिपेंटला विचारलं होतं, बाबा तुमच्याकडे काय इश्यूज आहेत, कारण त्या इश्यूवर काम करणं गरजेचं आहे. आज आपण काम करत असताना त्या भागातले बरेचसे इश्यूज आहेत आणि ते अजूनही किती वर्ष अनुत्तरित आहेत. चाललंय तो प्रयत्न करतोय, पण त्यावर सोल्युशन मिळणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने काही जणांनी म्हणलं की त्यामध्ये रोगाचा प्रॉब्लेम आहे, ते टेक्नॉलॉजीचा प्रॉब्लेम आहे, ते मग त्या कंदावर येतो, पानावर येतो. ते जर वेळीच कंट्रोल करण्यासाठी जसं केळीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने सिस्टीम तयार केली, ह्याची एसओपी तयार आहे. त्या एसओपी प्रमाणे शेतकऱ्याला गाईड करणे आणि त्याच्यावर रिसर्च करणे, म्हणजे आपल्या गरजेनुसार रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये अभ्यास करून त्याला रेसिपी शोधणे. आणि त्याचबरोबर कुरकुमींचं प्रमाण आपल्या हळदीमध्ये वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल, त्या अनुषंगाने आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आता कुरकुमींचं प्रमाण कुठल्या जातीमध्ये जास्त आहे आणि ते वाढवण्यासाठी मॅनेजमेंट करता येईल का, कारण त्याला न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूच्या दृष्टिकोनातून त्याच्या पर्सेंटेज असलेल्या हळदीला प्रीमियम प्राइस मिळू शकते. आणि तेच मिळवण्यासाठी आपल्याला आपोआप तर कुरकुमीन वाढणार नाही. आणि म्हणून ते करण्यासाठी काय करायला पाहिजे, त्या अनुषंगाने एकात्मिक खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन या सगळ्या माध्यमातून चांगल्याचा हे घेतला तर आपण त्यामध्ये चांगल्या प्रकारे करू शकतो. आता हे उत्पादन वाढवण्यासाठी एकच बाब नाही आहे, म्हणजे उत्पादन केल्यानंतर प्री आणि पोस्ट हार्वेस्ट दोन्ही बाबी महत्वाच्या आहे. त्या अनुषंगानेच मग उत्पादन वाढवण्यासाठी साठवणूक आहे, सुविधा प्रक्रिया आहे, ब्रँडिंग आहे, निर्यात आहे, यासाठी सुविधा करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पुढाकार घेणं, यांत्रिकरणाचा वापर करणे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची गरज, काढणी पश्चात यंत्राची गरज निर्माण झालेली आहे. आता तुम्ही बघा कांद्यामध्ये, आता कांद्याची लागवड बियाद्वारे व्हायला लागली, ते मशीनद्वारे व्हायला लागले. आज लेबर प्रॉब्लेममुळं आणि मशीनद्वारे डायरेक्ट बी रोपण करून सुद्धा कांद्याचं उत्पादन खूप चांगल्या प्रकारे आलं. म्हणजे गरजेनुसार आता नवीन नवीन टेक्निक किंवा त्याचा वापर चाललेला आहे. मल्चिंगचा वापर खूप चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. तर ह्या त्याच्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. आणि साठवणूक सुविधा आता वाढवण्याची गरज आहे. बाजारात जर एक्सेस माल तयार झाला तर तो साठवणूक करता आलं पाहिजे. जेव्हा गरज आहे तेव्हा त्याचं मार्केटिंग करता आलं पाहिजे. त्याची साठवणूक व्यवस्थित नाही केला तर तो माल खराब होतो. नुसती हळदी म्हणतो आपण, ह्याला काय लागते, आल्याला काय, हळदीला ह्याला सुद्धा स्टोरेज जर बरोबर नाही केलं त्याला सुद्धा कीड लागते, जाळी लागते. ते करू नये म्हणून त्याचं टेम्परेचर हे सगळं स्टोरेज व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानेच आणि त्याचबरोबर त्याचं ब्रँडिंग, निर्याती करण्यासाठी आज बऱ्याचशा गोष्टी आपण म्हणतो, हळदीवर पावडर करण्यास सोलार ड्रायर आहे, पॉलिश आहे, ग्रेडर आहे, आणि त्यात चांगल्या प्रकारच्या मशिनरी यायला लागल्यात चांगल्या क्वालिटीच्या. मग त्या ग्रुपनी, गटानी एकत्रित घेऊन आणि सगळ्यासाठी वापरलं त्याचा फायदा होतो. आणि त्याच अनुषंगाने या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आणि आता आपण जे पाहिले, आता हळदीचं क्षेत्र लक्षात घेऊन आता फोकस सगळा हळदीचा हिंगोली जिल्ह्याकडे देतोय. पण आज सांगलीमध्ये सुद्धा GI मानांकन मिळाल्यामुळे त्याही भागामध्ये आता हळदीकडे आपण जास्त विशेष लक्ष देतो. म्हणजे अजूनही आपली उत्पादकता देशाची तुलना केली जास्त असली तरी तिचं समाधान न मानता आपली उत्पादकता कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादकता वाढवणं आता खरी काळाची गरज झालेली आहे. कारण क्षेत्र तेवढंच आहे, आपण वेगवेगळ्या पिकाकडे वळतोय. उत्पादकता वाढवण्यासाठी कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन काढणे, म्हणूनच आज बघा हायड्रोपॉनिक आहे, नियंत्रित शेती आहे, का पर्याय पुढे यायला लागले, किंवा व्हर्टिकल गार्डनिंग, हे सगळे कन्सेप्ट पॉप्युलर होण्याचं कारण क्षेत्राची मर्यादा येते. क्षेत्र लिमिटेड आहे, पण कमी जागेमध्ये जास्त उत्पादन काढण्यासाठी इव्हन आता काही ठिकाणी हळदीचं सुद्धा व्हर्टिकल गार्डनिंग मध्ये सुरू केलंय, पण ते फार कॉस्टली टेक्निक आहे.
तुम्हाला प्रोटेक्टिव्ह कल्टिवेशन मध्ये की तुम्हाला कोकोपीट आणि याचा वापर करून हळदीचं आल्याचं उत्पादन घेण्यासाठी त्याचं तयार झालेलं प्रोसेस करून मार्केटिंग करणे. पण आज ती टेक्नॉलॉजी कॉस्टली आहे, पण पुढे चालून ती सुद्धा पॉप्युलर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि मग आता कायमस्वरूपी प्रक्रिया निर्माण करणे आणि हळदीच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या बाजारपेठेची मार्केट लक्षात घेऊन आज बाहेर सेलर मीट त्यासाठीच आपण करतोय. आज बरेच जणांना उत्पादकाला मार्केटचं नॉलेजच नाही आहे. मग आता या मार्केटचं नॉलेज नाही आहे तर मार्केटच माहीत नसेल तर मग यांनी पुढे कसं करायचं? त्या अनुषंगाने सुद्धा आता आपण स्पाइस बोर्डची मदत घेऊन आपण बाहेर सेलर मीट ऑर्गनाईज करतो, एज्युकेट करतो आणि त्यांचंही तेच म्हणणं आहे की आम्हाला सुद्धा या भागातून, राज्यातून, देशातून हळदीचं, आल्याचं उत्पादन वाढवून त्याला लागणारं मदत आम्ही करायला तयार आहोत. शेतकऱ्यांनी पुढे आली पाहिजे आणि त्यांच्या बऱ्याचशा योजना आहेत त्यासाठी त्या योजनेचं बेनिफिट आणि त्याचं मेंबरशिप होणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचं कार्यवाही आपल्याला करणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने आता ह्या सगळ्या गोष्टी मंडळ स्थापन करायचं सुद्धा चाललेलं आहे. गव्हर्नमेंटकडे बरेच हळद उत्पादक शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे की हळद प्रक्रिया महामंडळ स्थापन करा. आता हे कशासाठी स्थापन करायचं आहे की हे करण्याचा उद्देश या पिकाकडे लक्ष देऊन या पिकामध्ये जेवढं काही आउटस्टँडिंग लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर तयार करणे. जसं आज आपल्याकडे द्राक्ष संशोधन केंद्र झालंय, डाळिंब संशोधन केंद्र झालंय, त्याचा फायदा शेतकऱ्याला व्हायलाच लागला ना. कारण शेतकऱ्याच्या नीड बेस अडचणीचा अभ्यास करून शास्त्रज्ञ संशोधन करून त्यावर रेमेडी द्यायला लागल्यामुळेच आज द्राक्षामधल्या अडचणी आल्या तरी आपण त्याच्यावर मात करायला सक्षम झालेलो आहोत. तसं हळदीच्या आल्याच्या बाबतीत होतंय का? नाही आहे. प्रॉब्लेम येतोय. आपण त्या जेवढं जमेल तेव्हा आपण करतो, पण कायमस्वरूपी येण्यासाठी त्याचा एक प्लॅटफॉर्म होणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानेच आज स्पाइस बोर्ड म्हणा, स्पाइस बोर्डची मदत. आज बरेच जणांना स्पाइस बोर्ड हे माहितीही नव्हतं, परंतु आता ह्या पिकाचं महत्व लक्षात घेतल्यानंतर आता प्रत्येक जण विचार करायला लागला आहे की आता आपल्याला मॅक्झिमम या पिकाकडे लक्ष केलं तर काय केलं पाहिजे. आणि म्हणून या स्पाइस बोर्डच्या माध्यमातून हे असं सबस्टेशन तिथं करणे, मंडळ स्थापन करणे, त्याद्वारे मार्केटिंग प्रोसेसिंग प्लॅटफॉर्म तयार करून वेगवेगळ्या मार्केटच्या माध्यमातून त्याला गती देणे, या सगळ्या गोष्टीला त्याकडे वाव दिलेला आहे. आता हे सगळं साध्य करायचं झालं तर आता आपल्याला ट्रेसिबिलिटी स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. कारण ट्रेसिबिलिटी स्ट्रॉंग असेल तरच मार्केटिंगचं काम सोपं होणार आहे. मग आता आपल्याकडे कोणतं टूल आहे का? तर आपल्याकडे आज ट्रेसिबिलिटी मध्ये 10 नेट आहेत. कोणकोणते नेट आहेत? ग्रेपसाठी ग्रेप नेट आहे, आंब्यासाठी मँगो नेट आहे, डाळिंबासाठी अनार नेट आहे, संत्रा, मोसंबी, लिंबूसाठी सिट्रस नेट आहे, कांद्यासाठी ओनियन नेट आहे, इतर फळपिकं असतील त्यासाठी अदर फ्रूट क्रॉप नेट आहे. नंतर ते झाल्यानंतर आज आपल्याकडे ऑर्गॅनिक पद्धतीने प्रमाणित करून विक्री करायचं असेल तर ट्रेस नेट आहे, शेंगदाणा असेल तर पीनट आहे. असे बरेचसे नेट आहेत आणि त्यामध्येच भाजीपाल्यासाठी व्हेज नेट आहे. आता ह्या व्हेज नेट मध्ये पहिलं फक्त 2 पिकं होती, भेंडी आणि मिरची, हिरवी मिरची. आता त्यामध्ये 14 पिकं आणि आता 1 जानेवारी पासून आपण त्यामध्ये 43 पिकाचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये आलं आणि हळद या पिकाची सुद्धा ऑनलाईन ट्रेसिबिलिटी नेटद्वारे नोंदणी करण्याच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये काय, जेवढे आलं आणि हळद उत्पादन करणारे शेतकरी आहेत त्यांनी लागवड केल्यानंतर 15 दिवसापासून त्याला त्या बागेची नोंदणी करण्याची सोय केलेली आहे. मग त्यांनी जसं आपण आता मिरचीची नोंदणी करतो, भेंडीची करतो, तसं त्या हळदीच्या, आल्याच्या बागाची नोंदणी वेजनेट मध्ये अर्ज करून शेतकरी कोण आहे, त्याचा पत्ता, मोबाईल नंबर, कधी लागवड केलेली आहे, कोणती जात आहे, केव्हा येऊ शकते हार्वेस्टिंगला, किती क्षेत्र आहे, कोणती व्हरायटी आहे, ही सगळी माहिती त्यात देऊन त्यांनी ती बाग हे केल्यानंतर नोंदणी करून त्या बागेची नोंदणी करून घेणं गरजेचं. आता हे नोंदणी का करतो? हे ट्रेसिबिलिटी ट्रॅक रेकॉर्ड आपल्याला डेव्हलप करायचं आहे आणि त्याद्वारे त्या शेतकऱ्याची निर्यातक्षम दर्जाचा उत्पादन करणारा आलं आणि उत्पादन करणारा शेतकरी म्हणून ओळख निर्माण करायची झाली तर पहिल्यांदा ह्या ट्रेसनेट मध्ये, वेजनेट मध्ये त्या बागेची नोंदणी करणं गरजेचं आणि ते करण्यासाठी आपण 1 जानेवारी 2021 पासून त्या पिकाचा समावेश केलेला आहे, दोन्ही. त्या व्यतिरिक्त 43 पिकामध्ये जर विचार केला
तर आज जवळपास 90% पिकं भाजीपाल्याचे ह्या सिस्टीम मध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. आता आपण पाहतो, मगाशी मी बरेच जणांशी चर्चा करत होतो, काही जणी सांगितलं की आमच्या भागामध्ये काजू आहे, बटाटा आहे, मिरची आहे, बीन्स आहे, मका आहे, आलं आहे. या सगळ्या पिकाचं सुद्धा आपल्याला नोंदणी करण्यासाठी, काकडी आहे, गाजर आहे, मुळा आहे, कंद आहे, सगळ्याच नोंदणी करता येते आता. इवन पालक आहे, इवन कोथिंबीर आहे, मेथी आहे, या बागेची सुद्धा नोंदणी करता येते. सीजनल शॉर्ट ड्युरेशनचं सुद्धा. मग ते मेथी, तीच पालक किंवा तीच कोथिंबीर निर्यातक्षम बागेतली रेसिड्यू फ्री उत्पादन करणारे ब्रँडिंग लावून विकता येते. त्याला वेगळी ओळख निर्माण होते. त्याला काय लागते का? काही नाही, सोपं सिस्टीम आहे. आणि आता हे काम लागवड केल्याबरोबर नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्याला स्वतः अर्ज करून नोंदणी करण्याची सोय केलेली आहे. इतकं इझिनेस केलेलं आहे. आणि म्हणून आता आपल्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी याला प्रचार प्रसिद्धी देऊन आता जास्तीत जास्त शेतकरी या सिस्टीम मध्ये आणणे. जसं आज आपल्याकडे आधार कार्ड आहे, तसा बागेचा आधार कार्ड तयार करणे. आणि हे काम जेवढं आपण पब्लिसिटी करून लोकांना, शेतकऱ्यांना स्वतःची बाग, स्वतः नोंदणी कशी करायची, ऑनलाईन अर्ज करायचे, हे जर शिकवलं, आपलाही लोड कमी होतो आणि त्यांनाही घर बसल्या जागी अर्ज करून त्याच्या बागेची नोंदणी करून घेता येते. आणि म्हणून आज मी 8 डिसेंबरला आपण अग्रोवन मध्ये एक पूर्ण पेज भर मोबाईल ऍपद्वारे बागेची नोंदणी कशी करायची शेतकऱ्यांनी, त्याबद्दलचे प्रश्न उत्तरासहित माहिती दिलेली आहे. ही माहिती शेतकऱ्यांना, अधिकाऱ्यांना दोघांनाही उपयोगाची आहे. आणि म्हणूनच हे सगळ्या गोष्टी का करतोय आपण नुसतं एक्सपोर्ट नाही, डोमेस्टिक मार्केटमध्ये सुद्धा ग्राहकाला रेसिड्यू फ्री चांगल्या दर्जाचं उत्पादन, बागेतलाच माल आहे ही ओळख करायची आहे. हळूहळू टप्प्याटप्प्याने, एकदम तर होणार नाही, पण ते करण्यासाठी आपण जर पाहिलं त्याच्यामध्ये आज आपण सगळे जर पाहतो, सगळे स्लो पॉइझनिंग मध्ये आहोत. आज या फळं आणि भाजीपाल्यामध्ये, विशेषतः भाजीपाल्यामध्ये औषधांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय. आणि ते वाढल्यामुळे रेसिड्यूचं प्रमाण आपल्या मालात वाढतोय. आणि ते वाढल्यामुळे स्लो पॉइझनिंग मधून आपल्याला रेसिड्यूच्या ह्याच्यामुळे बरेचसे आजार होतात, ते सिद्ध झालेले आहे. आता आल्या आणि हळदीमध्ये काय प्रॉब्लेम आहे रेसिड्यूचा मी सांगतो मेजर, आणि कशा प्रकारे त्याला केलं पाहिजे. तसं उदाहरण तुम्हाला सांगतो, अमेरिकेमध्ये 2 वर्षापूर्वी आपण अमेरिकेला सगळ्यात जास्त बासमती राईस पाठवतो. A1 क्वालिटीचा आहे, सुगंध आहे, सगळ्या गोष्टी आहेत, साईज आहे, सगळ्या गोष्टी आहेत. ते सुद्धा त्याला खुश आहेत. पण मध्ये एक अशी घटना घडली अमेरिकेमध्ये, एका ग्राहकाला कॅन्सर झाला. आणि ते कॅन्सर होण्याचं कारण ग्लायफोसेट हे विलीसाईड मुळेच झाला. आणि ते होण्याचं कारण भातामधून मी भात खाल्ल्यामुळे, त्याद्वारे हे रेसिड्यूचा अंश मला खाण्यात आला, सतत खाण्यात आल्यामुळे मला कॅन्सर झाला, हे त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं. आता या बासमती राईस मध्ये ग्लायफोसेटचं प्रमाण, रेसिड्यू का वाढलं? पूर्वी अमेरिका रेसिड्यू तपासत नव्हतं. त्यांनाही माहित होतं चांगलं आहे, टेस्ट काही कळत नसलं पाहिजे, चाललं होतं. पण त्यांनी जेव्हा एक केस झाली, त्या केसमध्ये कोर्टाने त्या कंपनीला जवळपास $1,00,000 काहीतरी दंड ठोठावला, त्याला दिला. मग त्यांनी त्यावेळेस आपल्या बासमती राईसची रेसिड्यू टेस्टिंग करायला सुरुवात केली. आता रेसिड्यू मध्ये त्यांना असं लक्षात आलं की बासमती राईस मध्ये ग्लायफोसेट ह्या विडीसाईड तणनाशकाचा रेसिड्यूचं प्रमाण जे क्षम्य मर्यादेपेक्षा जास्त आहे. आणि त्यामुळं हे जर सतत खाण्यात आलं तर स्लो पॉइझनिंगच्या माध्यमातून आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो, हे त्यांना लक्षात आल्यामुळं, सिद्ध झाल्यामुळं त्यांनी आट घालायला सुरुवात केली. आणि त्यांनी सांगितलं, आज अमेरिकेला आपण जवळपास 27,000 कोटीचा नॉन बासमती राईस एक्सपोर्ट करतो. एवढं मोठं बिझनेस. आणि टोटल राईस जर विचार केला तर 50,000 कोटीचं आपण राईस एक्सपोर्ट करतो. आणि मग त्यांनी भारत सरकारला सांगितलं की बा, इथून पुढे तुमचा राईस चांगला आहे, सगळं चांगलं आहे, तुम्ही जर रेसिड्यूची हमी नाही दिली तर आम्ही तुमचा भात घेऊ शकणार नाही. कारण लिगली SPS अंतर्गत प्रत्येक देशाला आरोग्याच्या दृष्टीने अटी घालण्याचे अधिकार आहेत, तेही सायंटिफिक कारणासाठी. या सायंटिफिक कारणासाठी त्यांनी अट घातली. आणि त्यामुळेच आपण राज्यामध्ये आणि भारतामध्ये आज द्राक्षामध्ये आपण रेसिड्यूची हमी देण्यासाठी ग्रेपनेट सिस्टीम 2002-03 ला चालू केली होती. त्या सक्सेस करून दाखवलं आपण, आजही ते चालू आहे. त्याच धर्तीवर पंजाब हरियाणामध्ये बासमती राईस नेट चालू केलं.
आता बासमती राईस नेट काय आहे? ज्या शेतकऱ्याला निर्यातक्षम बासमती भाताचं उत्पादन घ्यायचं आहे त्या शेतकऱ्यांनी त्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या अधिकाऱ्याकडे त्या बागेची नोंदणी करायची आहे की मला निर्यातक्षम बागेचं उत्पादन करायचं आहे. मग उत्पादन केल्यानंतर त्या बागेमध्ये तणाचा कंट्रोल करण्यासाठी कोणतं केमिकल किती प्रमाणात लेबल क्लेम वापरायचं त्याला ते बंधनकारक करण्यात आलेले आहे. आणि मग त्या शेड्यूल मध्ये वापरल्यानंतर जो हार्वेस्ट होईल माल, तो हार्वेस्ट झाल्यानंतर पहिल्यांदा त्या एरियातल्या मालाचं अनालिसिस केलं जातं सॅम्पल घेऊन की ज्यामध्ये रेसिड्यूचं प्रमाण विडीसाईडचं मर्यादित आहे का नाही. ते झालं की ज्या मिल आहेत राईस मिल, त्या राईस मिलचं सुद्धा या बासमती राईस नेटमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्या मिलमध्ये तयार झालेला बासमती राईस एक्सपोर्ट करायचा असेल तर अशा नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचाच भात घेऊन प्रोसेस करायचं, त्याचं ट्रॅक रेकॉर्ड मेंटेन करायचं आणि त्याद्वारे उत्पादित झालेला बासमती राईस एक्सपोर्ट करण्यासाठी फायटोसॅनिटरी अथॉरिटीला हे खात्री केल्याशिवाय देऊ नये सूचना दिलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने आपण बासमती राईस नेट द्वारे अमेरिकेला ग्लायफोसेट विडीसाईडचे आश्वासन देतो. आजही आपल्याच्या वेबसाईटवर गेला बासमती राईस नेट आहे, तिथं शेतकऱ्याची नोंदणी, मिलची नोंदणी, अथॉरिटीचं फायटो हे सगळ्या सिस्टीम इस्टॅब्लिश केलेल्या आहे. आता त्याच धर्तीवर आज आपण पाहतो आलं आणि हळदीमध्ये आज तणनाशकाचाही मेजर प्रॉब्लेम आहे आणि बऱ्याच प्रमाणामध्ये आपण म्हणतो चला केमिकलचा वापर करून आज वाढलाय. विडीसाईड कंट्रोल लेबर प्रॉब्लेममुळे आज विडीसाईडचा वापर खूप वाढलेला आहे. मर्यादित असेल तर ज्युडिशियस यूज झाला तर काहीच होणार नाही, पण एक्सेसिव्ह यूज झाला तर तो मातीमध्ये पाण्यामध्ये तो हळूहळू आपल्या ग्राहकाच्या अन्नामधून आपल्यापर्यंत येऊ शकतो आणि ती येऊ नये म्हणून. आणि हे दोन्ही पिकं अशी आहेत की हे जमिनीमध्ये वाढणारे आहेत आणि ह्याचा अंश जेव्हा एकदा त्या मालामध्ये गेला, कंदामध्ये गेला तर तो बाहेर निघत नाही. इव्हापरेट व्हायलाही वाव नाही. बाहेरच्या ह्याच्यावर आपण म्हणतो स्प्रे केला तर केमिकल उन्हामुळे तो इव्हापरेट होऊ शकतो, पण ह्याच्यात होऊ शकतो का? होऊ शकत नाही. आणि मग तो ज्यात डिकम्पोज झाला तर मग तुम्ही किती फाईन चांगली क्वालिटी तयार केली, प्रोसेस केली, क्युरक्युमिन पर्सेंट दिलं, हे सगळं दिलं आणि त्याचं जर रेशिडो तपासलं आणि त्याची जी मर्यादा ठरवून दिलेली आहे कोणत्या पिकामध्ये किती MRL च्या आत PPM मध्ये असलं पाहिजे, त्या मर्यादेपेक्षा त्याचं प्रमाण जर जास्त असेल तर ती हळद, ती आलं खाण्यास धोकादायक आहे म्हणून डिक्लेअर केली जाते. ते होऊ नये आणि म्हणून आपण आता ह्याही पिकाचा आणि आपण म्हणतो आता हे एक्सपोर्ट बरोबर डोमेस्टिक मार्केट आपलं इंडियातलं खूप मोठं आहे. आपण 10 लाख मेट्रिक टन, आपण 11 लाख मेट्रिक टन उत्पादन करतो, त्यातलं 1 लाख मेट्रिक टन आपण एक्सपोर्ट करतो. उरलेले 10 लाख मेट्रिक टन कुठे विकतो? इंडियामध्ये. आपलाच ग्राहक आहे. मग आपल्या ग्राहकाला सुद्धा जर आपण स्लो पॉइझनिंग मधून जर असं जे केमिकल असलेलं विकत असेल तर येत्या 4-5 वर्षामध्ये ज्या सर्वे केला जातो की कॅन्सरचं प्रमाण वाढण्याचं कारण हे एक कारण आहे. आणि म्हणून आज भारत सरकार सगळीकडे सेंद्रिय शेतीकडे, रेसिड्यू फ्री शेतीकडे वळणे आणि त्याचा रेकॉर्ड ठेवणे, हमी देणे ही चळवळ सुरू केलेली आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून ग्रो सेफ फूड, सुरक्षित अन्न पिकवा, ह्या मोहिमेअंतर्गतच आपण जे मोहीम राबवतो ते आहे सॉइल हेल्थ कार्ड, जमिनीचं आरोग्य. तर ही बॅकग्राऊंड लक्षात घेऊन जर आपण शेतकऱ्याला सगळ्या पिकाच्या बाबतीमध्ये एज्युकेट जर केलं तर येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये आपण आपल्या मालाची एक वेगळी ओळख तयार करून ग्राहकाला आश्वासन देऊ शकतो. मग तो ग्राहक बाहेरच्या देशातला असो किंवा आपल्या देशातला असो, आपल्या बाहेरच्या राज्यातला असो, त्यांना सांगू शकतो की महाराष्ट्रात उत्पादित झालेला माल हा विषमुक्त आहे. कारण विषमुक्त उत्पादन करण्यासाठी आम्ही ही सगळी काळजी घेतो, ट्रेसिबिलिटी रेकॉर्ड करतो, मेंटेन करतो, लेबल क्लेमच्या दृष्टिकोनातून PSI चा वापर करू. आणि म्हणून आपण या वर्षी 2 लाख शेतकऱ्यांचं नोंदणी करण्याचं लक्ष्यांक ठरवलेलं आहे. आणि त्यामध्ये व्हेजनेट मध्ये सुद्धा आपण 30,000 शेतकऱ्यांचं टार्गेट ठेवलेलं आहे. आता 30,000 पैकी आपण पोहोचलो कितीपर्यंत? जवळपास 2,500 शेतकऱ्यापर्यंत. म्हणजेच आपल्याला अजून मोठा टप्पा गाठायचा आहे. बरेच पिकं त्यात ऍड झालेले आहेत. मग त्यामध्ये आलं आणि हळद ह्यापासून सुरुवात केली आणि ह्याच्यामध्ये 100% जर आपण ह्या ट्रेसिबिलिटी मध्ये ह्या 2 पिकाच्या शेतकऱ्यांची नोंद जर तयार केली तर आपण येत्या 1-2 वर्षामध्ये महाराष्ट्रातली हळद
की रेसिड्यू फ्री उत्पादन करणारा राज्य म्हणून निर्माण करू शकतो. कारण इतर राज्यात जरी असेल तर ती निर्माण जर झाली ओळख, तर ही हळद मार्केटिंग करायला मार्केटिंग करायला आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही. इतर राज्यात असो, कारण एक युनिकनेस आपल्या मालाची आपण हमी देऊ शकतो. जसं आज सिक्कीमचं उदाहरण घ्या. सिक्कीम राज्याने एक ओळख निर्माण केली, काय? सेंद्रिय पद्धतीने उत्पादित करणारं राज्य. आणि मग त्या राज्याची ओळख तशी तर तयार केली, तर त्याप्रमाणे त्या राज्यात जे काही उत्पादन होईल ते 100% बाय डिफॉल्ट. तर तसं आता आपल्याला ह्या पिकाकडे जरी राज्य नाही झालं, एखादा जिल्हा, एखादा गाव, एखादा तालुका 100% नोंदणी करून त्या गावाची, तालुक्याची, क्लस्टरची ओळख सुद्धा करू शकतो की निर्यातक्षम रेसिड्यू फ्री उत्पादन करणारं क्षेत्र. ह्या भागात उत्पादित केलेला माल हा चांगलाच असतो. जसं आज सांगलीच्या हळदीला GI मानांकन मिळालेलं आहे, त्याचबरोबर त्या GIचा माल सुद्धा विषमुक्त आहे, हे सुद्धा त्याला जोड ट्रेसिबिलिटीच्या माध्यमातून आपल्याला देता येतो. हे करणं अवघड आहे का? नाही. कारण आता आपल्याकडे प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि या प्लॅटफॉर्म मध्ये वेजनेटमध्ये या दोन्ही पिकाचा समावेश केलेला आहे. म्हणून आता आपल्याला सगळ्यांनी आता याच्यामध्ये पुढे येणं गरजेचं आहे. याच्यामध्ये अपेडा आहे, स्पाइस बोर्ड आहे, MSMB आहे, NPPO आहे, गव्हर्नमेंट आहे, व्हेजिटेबल ग्रोअर्स आहेत. आता याच्यात मेडिसिनल ग्रोअर्स म्हणून नाव ऍड होईल, टाकाऊस आहे. सगळ्या गोष्टी आपण त्याला जोडलेल्या आहेत. त्यामध्ये अशा पद्धतीने आज तुम्ही जर रजिस्टर्ड केला तर तुम्हाला आलं आणि हळद उत्पादन करणारे कोण शेतकरी, कुठल्या गावात, कुठल्या तालुक्यात, कुठल्या जिल्ह्यात किती आहे, त्याचं नाव, पत्ता, फोन नंबर, सगळी माहिती अपेड्याच्या वेबसाईटवर तुम्हाला बघायला मिळते. मग घेणाऱ्याला सुद्धा सोपं आहे, मधला मिडलमन कमी करणे. त्या अनुषंगाने आपल्याला ह्याच्यामध्ये काम करायला व्हावं. आणि त्यामध्ये स्टेट वाईज आता ही कन्सेप्ट काय महाराष्ट्रासाठी नाही आहे, पूर्ण राज्यासाठी, देशासाठी सुरू केलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला करता येईल. आता हे काम अजून चांगल्या पद्धतीने व्हावं आणि सोपं व्हावं म्हणून आपण काय केलंय, मोबाईल ऍप लॉन्च केलेले. आपल्यालाही भरपूर कामं आहेत, वेगळ्या योजना आहेत, टार्गेट आहेत. त्यातही हे काम अजून तुम्हाला सोपं व्हावं म्हणून IT चा वापर आपण या सिस्टीम मध्ये चांगल्या पद्धतीने आणलेला आहे. IT चा वापर आणि त्याद्वारे मोबाईल ऍप डेव्हलप केलेले आहे. त्या मोबाईल ऍपद्वारे फार्मचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी एकदा डाउनलोड केला, तो घरी बसून शेतकऱ्यांनी कसं अर्ज करायचं हे त्या शेतकऱ्याला एज्युकेट करणे, त्याच्या मोबाईलवर ऍप डाउनलोड करणे आणि त्या ऍप एकदा केला की सगळ्या नेट्स मधून तो अर्ज त्यातून करू शकतो. त्यात व्हेजिटेबल सिलेक्ट केला, व्हेजिटेबल मध्ये गेला, कोणतं व्हेजिटेबल मध्ये आता तुम्हाला स्पाइस असेल तर त्यामध्ये आलं येतं, आलंचा अर्ज येतो, हळद असेल तर हळदीचा येतो. त्याची सगळी माहिती भरायची, त्याचा सातबारा त्याला जोडायचं आणि सबमिट केला की आपल्या अधिकाऱ्याला सुद्धा ह्या ऍपद्वारे त्याला एकदा त्यांनी शेतकऱ्यांनी सुद्धा एकदा लॉग इन ID, आधार कार्ड, मोबाईल नंबर देऊन डाउनलोड केला की तो अर्ज करू शकतो. म्हणजे त्याला आज फिजिकली अर्ज घेऊन आपल्या ऑफिस पर्यंत सुद्धा यायची गरज नाही. एवढी सोपी पद्धत आपण या माध्यमातून तयार केलेली आहे आणि त्याचा वापर आपल्याला चांगल्या प्रकारे करून घेता आला पाहिजे आणि मग त्याला त्याचं चित्र कळते. म्हणून आज ह्याच्यामध्ये पारदर्शकता आणलेली आहे आणि जे काही आपण काम करतो त्याचं इन्फॉर्मेशन सगळ्यांना ओपन फॉर पब्लिक आहे. आणि आपल्या वेबसाईटवर गेला, वेजनेट मध्ये गेला, MIS मध्ये गेला की तुम्हाला हे सगळं चित्र कळते. DST मध्ये गेला तर DST मध्ये आज हळद उत्पादन करणारे शेतकरी कोण आहे, त्याचे पत्ते, फोन नंबर, तालुका न्याय, विलेज न्याय, डिस्ट्रिक्ट न्याय मिळू शकते, स्टेट न्याय मिळू शकते, आल्याचं मिळू शकते. म्हणजेच काय आहे, आज मधला मिडलमन आम्ही काय, हे पहिलं माहिती काय होतं, ठराविक लोकांना माहिती राहत होते, तो व्यापाऱ्याला लिंक करायचा, अशा पद्धतीने चाललं होतं. त्याला पर्याय आणि आता घेणाऱ्यांची सुद्धा यादी आपण त्या साईटवर टाकतोय या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणून या सिस्टीम मध्ये आपल्याला पुढे आता स्टेट गव्हर्नमेंटचं काम सोपं होणं गरजेचं आहे, कारण आता वरचेवर ट्रेसिबिलिटीला काम वाढत चाललेलं आहे. आणि म्हणून हे योग्य वेळ लक्षात घेऊन आपल्याला आपण सांगून आपलाही लोड कमी व्हावं. आणि आज वर्क ॲट होम म्हणतो आपण, जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही, जेव्हा संध्याकाळ सकाळ जसं असेल त्या साईटवर जाऊन तुम्ही ते व्हेरीफाय करून तुम्ही प्रोसेस केला की त्याला मेसेज जातो आणि बागेची नोंदणी होते, त्याला सर्टिफिकेट. आता त्यामध्ये सर्टिफिकेट सुद्धा स्वतः कसं डाउनलोड करायचं ते सुविधा सुद्धा आपण त्यांना देतोय. म्हणजे हळूहळू ही सिस्टीम आपण त्यामध्ये वाढतो. स्टेट गव्हर्नमेंटचा सुद्धा रोल त्यामध्ये फार महत्वाचा आहे. आणि त्याच अनुषंगाने जर आज आपण पाहिलं तर ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन, ग्लोबल गॅप, हासप प्रोसेसिंग, पॅकर्स ॲक्रेडिटेशन, पेस्टिसाइड रेसिड्यू,
ह्या सगळ्या गोष्टी आता ह्या पिकासाठी सुद्धा महत्वाच्या आहेत. तर असे किती शेतकरी किंवा आहेत की ऑर्गॅनिक सेंद्रिय पद्धतीने उत्पादन करत असेल तरी त्या बागेची ट्रेसिबिलिटी मध्ये नोंद करणं आवश्यक आहे. मग तिथं लिहिल तो अर्ज करताना की हा माझा ऑर्गॅनिक सर्टिफाईड फार्म आहे, पहिलं वर्ष आहे, दुसरं वर्ष आहे, किंवा एखाद्या शेतकऱ्याला ग्लोबल गॅप सर्टिफिकेट मिळाला असेल तो लिहितो. मग आपल्याला कळते की जेवढे शेतकरी आहेत त्यातले ग्लोबल गॅप सर्टिफाईड शेतकरी किती आहेत, हळदीचे किती, आल्याचे किती आहेत, ऑर्गॅनिक पद्धतीने करणारे शेतकरी किती आहेत, ते माहिती मिळते. तर माहिती मिळू शकते. आज हा डाटाबेस इझिली कळत नाही आणि त्या डाटाबेसचा फायदा आपल्याला प्रोसेसिंग करताना होतो. प्रोसेसिंग मध्ये जर आपल्याला नॉन सोर्स जर माहिती मिळाली तर प्रोसेसिंगला सुद्धा हासप सर्टिफिकेशन फार महत्वाचं आहे. आता आलं आणि हळदीपासून आपण पावडर, सूंठ वेगवेगळे बाय प्रॉडक्ट बनवतो. ते बनवताना सेफ्टी सॅनिटेशनसाठी त्या युनिटला हासप सर्टिफिकेशन असेल तर घेणारा ग्राहक प्रोसेसमध्ये याने सगळी काळजी घेतलेली आहे त्याचा होऊ शकतो. चॅकआउट अॅक्रेडिशन, स्वच्छता सॅनिटेशनच्या दृष्टिकोनातून, पेस्टिसाइड रेसिड्यू आहे, पेस्ट रिस्क अनालिसिस आहे की मेजर पेस्ट ज्या पिकात आहे त्याचा अनालिसिस करण्यासाठी आपण काय काळजी घेतो, आणि ओरिजिन, सोर्स ऑफ ओरिजिन, या सगळ्या गोष्टीकडे आता या पिकाकडे सुद्धा आपल्याला विशेष भर देणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जीआय कडे सुद्धा आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. जिओग्राफिकल इंडिकेशन जसं सांगलीच्या हळदीला मिळालेलं आहे, पण त्याचा ऑथराइज युजर बनणं गरजेचं आहे, तर त्याचा उपयोग करून घेता येतो. म्हणून आपण आता ती मोहीम राबवतो. पणन मंडळामार्फत ऑथराइज युजर बनण्यासाठी त्या 4 योजना बनवलेल्या आहेत की ज्यामध्ये ऑथराइज युजर बनवण्यासाठी काही अमाऊंट दिलेली आहे. त्याचबरोबर प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी ट्रेनिंगला पैसे आहेत, ब्रँडिंगला पैसे आहेत, आणि जीआय सर्टिफाईड ब्रँडेड प्रॉडक्ट एक्सपोर्ट करायचं असेल तर एका एक्सपोर्टरला सुद्धा 5 लाखापर्यंत सबसिडी आहे. हे तिथपर्यंत आपल्याला ह्या गटाला, ग्रुपला नेणं गरजेचं आहे, ते करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आलं आणि हळदीमध्ये एगमार्क स्टँडर्ड आहे. आज त्याचा वापर कोणी करत नाही. आलं आणि हळदीमध्ये एगमार ग्रेडिंग स्टँडर्ड आहेत. त्यामध्ये 3 प्रकारचे ग्रेड आहेत, एक्स्ट्रा क्लास, क्लास 1 आणि क्लास 2. मग आलं आणि हळद अख्ख्यालाही ग्रेड आहेत आणि पावडरला सुद्धा ग्रेड आहेत. तुम्ही त्याचे पावडर तयार केले तर पावडर कुठल्या ग्रेडची आहे त्या ग्रेड प्रमाणे त्याचा इंडियाचा लोगो एगमारचा हे ते करून ते जर वापरलं तर अजून त्याची विश्वासार्हता वाढते. ते काम आता आपल्याला ब्रँडिंग, पॅकिंग मध्ये करणं गरजेचं आहे. आणि फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी प्रमाणे आज आपल्याला ते करण्यासाठी लेबल क्लेम औषधांचा वापर, त्याची सुद्धा लिस्ट आता जानेवारी 2021ला गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी लेबल क्लेम औषधांची यादी पीक न्याय जाहीर केलेली आहे. मग आलीवर, हळदीवर लेबल क्लेम कोणते औषध आहेत ते जर तुम्ही केमिकल त्या प्रमाणात वापरले तर तुमच्या त्या मालामध्ये रेसिड्यूचं प्रमाण मर्यादित राहू शकतो. त्याचा अभ्यास करून शिफारस केलेला आहे, डोसेस आणि केमिकल, ही सुद्धा आता आपल्याला शिफारस त्यांना करणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने आता आपल्याला त्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने जे कॅम्पेन आपण राबवतो हे सगळे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर अशा पद्धतीचं या सगळ्या गोष्टीचा वापर आपल्याला करणं गरजेचं आहे. तर मला वाटते थोडा इथं चर्चा करू, ब्रेक घेऊ आणि साधारणतः 2 वाजता आपण ब्रँडिंग, पॅकिंग, लेबलिंग आणि डॉक्युमेंटेशन कडे वळू. त्यात जर काही प्रश्न असेल तर इथं ब्रेक घेऊ थोडा, आणि जेवण झाल्यानंतर शार्प 2 वाजता आपण चालू करू. त्याच्यात काही प्रश्न असेल तर सांगा. धन्यवाद सर. आता या ठिकाणी सरांचं मुख्य सत्र महाराष्ट्राचं संपलेलं आहे. आता सकाळपासून आपण जी चर्चा केली त्या अनुषंगानं जर काही कोणाचे प्रश्न असतील, शंका असतील, काही सूचना असतील तर आपण त्याचं स्वागत आहे. कोणाच्या काही शंका असतील तर जरूर विचारा. मित्रांनो, ही एक खूप मोठी संधी आहे आपल्याला. या संधीचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. सरांना काय आपण वारंवार भेटू शकत नाही, ऑनलाईनच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतात. सरांनी आता इतक्या चांगल्या पद्धतीनं आपल्याला म्हणजे निर्यातीचं सगळं क्षेत्र आपल्या समोर उभं केलेलं आहे. तर यातून काही शंका असतील, काही सूचना असतील, काही अडचणी असतील तर आपण जरूर चर्चा करू. किंवा त्यांना त्याच्यावर सुद्धा प्रश्न रेज करायला सांगा. सगळे प्रश्न तुम्ही गोळा करा, ग्रुप केला तर त्या ग्रुपवर त्याचे आन्सर आपण पाठवू, तेही करू. पण ह्याच्यामध्ये थोडी डिबेट होणं गरजेचं आहे. अगदी बरोबर सर. किंवा काही कोणाला शंका आहेत ना, तुम्ही सर्व तुमच्या शंका चॅट बॉक्स मध्ये टाका. हा, आणि रूट लेवलच्या फीडबॅक कळलं
तर ह्या हो. पॉलिसीमध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यात जे आम्ही करतो त्यात बदल करणे किंवा या रजिस्ट्रेशन मध्ये अडचणी येत असतील, सगळे आम्हाला जर फीडबॅक आला तर आम्ही इझिलीच करू. त्यामध्ये सोपं कसं करता येईल याच्यामध्ये आपण काम करतोय. अगदी बरोबर शेतकऱ्याला सर. अडचण येऊ नये, आपल्या अधिकाऱ्याला अडचण येऊ नये, या दृष्टिकोनातून हे सगळे सॉफ्टवेअर आपण डेव्हलप करतोय. म्हणूनच हे काम चाललेलं आहे. आज आपण 70-75 हजार शेतकऱ्यापैकी 65,000 शेतकरी महाराष्ट्रातले आहेत टेसिबिलिटी नेटमध्ये. एवढी आपली स्ट्रेंथ आपण तयार केलेली आहे. तर ह्या पिकामध्ये सुद्धा आपल्याला आता पुढे येऊन काम करायचं आहे. जसं आता सरांनी सांगितलं त्या पद्धतीने आपण प्रेझेंटेशन सुद्धा सरांचं पाहिलं असेल. कोल्हापूर विभागामध्ये सातारा आणि सांगली म्हणजे सध्या तरी या 2 जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता आला आणि हळदीचं क्षेत्र वाढतंय. तर विभागातील हळद आणि आले या पिकाखाली असलेलं क्षेत्र, तेथील उत्पादकता, वाढत चाललेलं क्षेत्र त्या पिकाखालचं आणि त्याचबरोबर या पिकाच्या उत्पादनामध्ये, निर्यातीमध्ये, प्रक्रियामध्ये असलेल्या संधी आणि आपल्या विभागातील शेतकऱ्यांना या सर्व सुविधांचा जास्तीत जास्त लाभ करून घेण्यासाठी, या मार्गदर्शनाचा लाभ शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशिक्षणाच्या माध्यमातून, कृषी विस्ताराच्या माध्यमातून एक नामी संधी आपल्या समोर आहे. ही आपली कर्तव्य आहे, ही आपली जबाबदारी आहे. त्यामध्ये प्रत्येकाने या मार्गदर्शन सत्रामध्ये पुढे यायचंय, चर्चेमध्ये सहभागी व्हायचे. तुमच्या काही इश्यूज असतील, चर्चा असतील, तुम्ही चॅट बॉक्समध्ये नमूद करा. दुपारचं सत्र संपल्यानंतर आपण 3 त्याच्यावरती वाजता आपण सविस्तर चर्चा शार्प करूया. 3 वाजता. आता 1:30 वाजलेले आपले 2 हो, वाजता, सॉरी 2 वाजता. 2 वाजता आपण 2 वाजता 2 सुरू वाजता करूया. आपण पुढचं कंटिन्यू लेक्चर कंप्लीट करू 3 वाजेपर्यंत. येस आणि सर. हं? तर चालेल आता चालेल. ब्रेक घेऊ थोडा. ठीक आहे, काय असेल तर ते हे करतील. आणि सुरुवातीला 1-2 मिनिटं आपण 2 वाजता 5 मिनिटं याच्यावर चर्चा करू. आणि पुढचं जे आहे ब्रँडिंग, पॅकिंग, लेबलिंग आणि डॉक्युमेंटेशन याच्यावर आपण फोकस करू. येस सर, बरोबर 2 वाजता सुरू करूया सर हो, आपण. 2 वाजता शार्प.